प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। घाटकोपर वासीय या मॅचच्या सुरुवात आपण टाळ्यांच्या गजरात करूयात। एक महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे। दोन्ही टीमने आपले पहिले सामने जिंकलेले आहेत। मॅचला होते सुरुवात। केतन म्हात्रे, मंगेश वैती। केतन म्हात्रे, मंगेश वैती ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। एक वाकरण डोंबिवलीचे खेळाडू, एक मुंबईच्या माहुलगावचे खेळाडू, तर गोलंदाजीसाठी अंकित कलकी। हो यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये येतोय थोडासा। या गोलंदाजाने देखील मॅन ऑफ द मॅच घेतलं होतं पहिल्या मॅच मध्ये, आणि आता जर पाहिलं तर व्हेरिएशन वाली गोलंदाजी त्याची पाहायला मिळते। गाजीपूर उत्तर प्रदेशला बिलॉंग करणारा हा खेळाडू अंकित सिंग, परंतु अंकित कलकी या नावाने देखील ओळखला जातो। परंतु पाहिजे केतनचंही कौतुक करावं लागेल। दिवसभर आरपीएल म्हणजे राजगुरुनगरला खेळले आणि रात्री मुंबईला आले। यावेळेला फुलटॉस बॉल, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहतोय। धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते, आणि एका धावीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते। पहा प्रेक्षकांची गर्दी। हरी सर, पाय ठेवायला जागा नाही, एवढी गर्दी आहे चारही बाजूने सध्याच्या घडीला। हे मुंबईकर क्रिकेट प्रेमी आहेत। बहुत ज़बरदस्त रिस्पांस है क्राउड का, और हमने देखा जिस तरह से लोगों ने सपोर्ट किया है। अच्छे 4 पर 6 पर विकेट पर कैच पर पब्लिक का रिस्पांस 1 नंबर। हो इकडे जर पाहिलं तर गती परिवर्तन करताना पाहायला मिळाले। अपीलही केले, परंतु अपिलाचा प्रभाव पंचांवर नाही पडला, आणि धावसंख्या जर पाहिली तर जागेवर थांबताना पाहायला मिळते। केतन म्हात्रे, मंगेश वैती। पहा हा टप्पा पडल्यानंतर बॉलला वळण देण्याचा प्रयत्नही राहिला। जो हमारे भाई साहब वहाँ चना बेच रहे हैं, जरा ग्राउंड के बाहर आ जाए, क्योंकि चना मैदान में बेचना अलाउड नहीं है। मैदान के बाहर बेच सकते हैं। हाँ, आपका चना बिके ये हमारी शुभकामनाएं हैं, लेकिन बाहर बेचिए। यावेळेला आक्रमण केलं, उडवलाय बॉल, पाठवला सीमा रेषा पार, षटकार। व्हाट अ शॉट। मंगेश वैती पिछले मैच में भी थोड़ा सा ढक गए थे, लेकिन इस मैच में उन्होंने भव्य शुरुआत की है। लेदर बॉल, टेनिस बॉल, रबर बॉल, ग्रामीण क्रिकेट, ऑल इंडिया क्रिकेट, हर प्रकार के फॉर्मेट का ये मशहूर और मारूफ खिलाड़ी है। जैसे ही गेंदे टप्पा खाया उसको भेज दिया था इन दी आर्क, आउट ऑफ द पार्क। भव्य और सजीला शॉट, और ये 6 रन। स्कोर 8 बगैर किसी नुकसान के। प्रशांत दादा सपकाळ, PCMC NB अवर टीम। 2,30,000 प्रेक्षकांनी आज स्पर्धा आतापर्यंत पाहिली, आणि 11.5 लाखापर्यंत ही स्पर्धा तिसऱ्याच दिवशी टच देखील झालेली आहे, आणि अजून आजच्या मॅचेस बाकी आहेत। उद्या शेवटचा दिवस आहे। प्रेक्षक मोठ्या संख्येने मात्र राष्ट्रवादी चषकाला आणि दिदींच्या स्पर्धेला मात्र मोठा या ठिकाणी पाठिंबा देत आहेत। यावेळेला मात्र एक जबरदस्त बॉल टाकला। हे प्रत्युत्तर होतं। मागील बॉल जर पाहिला तर त्यावर आला मोठा फटका, आणि आता एक बॉल असा जो म्हणजे वाईड यॉर्करच केलाय। मंगेश सफल झाले होते, आणि इकडे जर पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। हे जशाच तसं प्रत्युत्तर आहे। दोन बलाढ्य टीम, दोघांनी एक एक मॅच जिंकली आहे आपली। प्रशांत दादा सपकाळ, PCMC NB अवध या नावाने संघ आहे। प्रशांत दादा सपकाळ, PCMC NB अवध, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता इराकी 11 अशी ही मॅच पाहायला मिळते। ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी पहिली 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत, आणि मोठ्या संख्येने 70 स्पोर्ट्सला देखील सबस्क्राईब केलं जात आहे। मुंबईकर देखील मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत, आणि पहा हा आकडा आजच्या रात्रीमध्ये 5:75 पर्यंत जाण्याचा संभावना असणार आहे, आणि प्रेक्षकांचा सपोर्ट देखील तेवढा मिळणार आहे। तर पाहूया पहिली ओव्हर संपल्यानंतर 9 धावा। सर काय म्हणाल पहिल्या ओव्हरच्या सुरुवातीबद्दल? अंकित कलकी ने फायरी बॉलिंग की है। देखिए वो इस बात से बेखबर थे, कोई चौका छक्का लगा नो प्रॉब्लम। पावर प्ले के ओवर में आज के ज़माने में मॉडर्न टेनिस क्रिकेट में अगर 10 रन भी आप देते हैं, मेरी नज़र में वो अच्छा ओवर है। तो यहाँ तो 9 दिए हैं। गुड स्टार्ट बाय इराकी 11, और अब विजय पावले जिन्होंने बहुत सालों से खिदमत की है, वो अब नया ओवर प्रारंभ करेंगे कॉम्बॉक्स वाले छोर से। सोबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा विजय पावले।
विजयचा बॉल मनगटाच्या साह्याने स्क्वेअर लेगला खेळला, अडवला, तिकडे एफर्ट्स देखील पाहायला मिळाले. विजय पहा बऱ्याचदा हे पाहायला मिळतं गोलंदाजी करत असताना फॉलो थ्रू मध्ये अक्षरशः जमिनीवर पडले देखील यावेळेला सुद्धा, परंतु बॉल अचूक ठिकाणी टाकला जसा मागील मॅच मध्ये देखील पाहायला मिळाला होता. कई बार ऐसा होता है कि जब आपके पैर के जूते या आपका बॉडी बैलेंस, राजू कुलकर्णी करके भारत के एक तेज गेंदबाज थे, उनके साथ भी ये मसला बहुत बार रहता था. गेंदबाजी करते समय कई बार उनका पैर फिसलता था, वो गिर जाते थे और ये कभी कभार हो जाता है, लेकिन इन चीज़ों पर ज़्यादा ध्यान नहीं देना चाहिए और एक बार फिर से अपने बॉलिंग के ऊपर लक्ष्य केंद्रित करना होगा. स्कोर है 10 बगैर किसी नुकसान के. तर जबाद मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा 10 धावा धावफलकावर आहेत. रती महारथी आज घाटकोपर मध्ये दाखल झालेत. आमची घाटकोपर नगरी क्रिकेट प्रेमात रंगून गेली आहे. मुंबईमधील ही मानाची स्पर्धा, महाराष्ट्रामधील ही मानाची स्पर्धा, क्रिकेट रसिक मात्र मोठ्या संख्येने मैदानातही आनंद घेत आहेत आणि 70-70 स्पोर्ट्सलाही आनंद घेत आहेत. विजय पावले यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला उडवलाय, भिरकावलाय, सीमा रेषेच्या पार 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 पार, चौकार. क्या खूबसूरत शॉट, बिल्कुल मसालेदार नमकीन शॉट खेला गया है वहां पर और केतन मात्रे का वो हेलीकॉप्टर शॉट देखते ही बन रहा था. स्कोर 14 पर अब पहुंचता हुआ. भव्य शुरुआत यहां पर करते हुए दोनों ओपनर्स, बहुत स्ट्रॉन्ग बैटिंग ऑर्डर और एक परफेक्ट बॉलिंग अटैक लेकर प्रशांत दादा सपकाळ, पीसीएमसी एनबी अवध टीम इस प्रतियोगिता में उतरी है. पिछले साल की ताज रक्षक टीम है. देखिए किस तरह ये हेलीकॉप्टर का पंखा घुमा और 6 रन. केतन जबरदस्त फॉर्मात आहे ते खेळाडू. 32 मोटरसायकल बाईक आपल्या नावावर लगावले आहेत. यावेळेला पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला निघालाय बॉल आणि झालाय देखील सीमा रेषेच्या पार, चौकार. बैक टू बैक 2 बेहतरीन शॉट और विजय पावले की गेंदबाजी को वहां पर उन्होंने तार तार किया है पहली 2 गेंदों में. अगर हम देखें पहले 1 रन फिर 4, 18 पर पहुंचता हुआ स्कोर. हालांकि इराकी 11 के पास भी एक स्ट्रांग बैटिंग ऑर्डर है, लेकिन इस वक्त जो परिस्थिति है वो थोड़ा सा प्रशांत दादा सपकाळ, पीसीएमसी एनबी अवध के फेवर में जाती हुई हमारा कॉम बॉक्स है, जहां पर जुन्नर भूषण चंद्रकांत शेट्टी जी को दिखाया जा रहा है, मैच टाइम स्पोर्ट्स के ओनर और हमारे घाटकोपर के सबसे लाडले व्यक्ति. खोलवर टप्प्याचा बॉल होता, इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न होता. पहा अगदी खोलात टाकला हा बॉल. या अगोदर आक्रमण झाली जरूर, परंतु हे क्रिकेटने त्यांना शिकवलं किंवा क्रिकेटमध्ये त्यांनी कित्येक वर्ष या गोष्टी करतायत. पहा लेदर बॉलच्या क्रिकेटमध्ये या परिस्थितीत या ठिकाणी त्यांनी जी घेतलेली भरारी ही खूप महत्त्वाची आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेट मात्र उभ्या महाराष्ट्राचं कोळून प्यालेला हा व्यक्ती आहे आणि त्यामुळे त्यांना दोन्ही प्रकारच्या क्रिकेटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. परंतु समोर देखील मंगेश वैती, केतन म्हात्रे 2 असे खेळाडू आहेत ज्यांनी देखील आपल्या गावासाठीचं क्रिकेट, विजय पावले हे सुद्धा शिराळा असोसिएशनसाठी, गावासाठी, मांगले गावासाठी क्रिकेट खेळतात नेहमीच. दुसऱ्या बाजूला मंगेश वैती माहुल गावासाठी क्रिकेट खेळतात, तर केतन म्हात्रे वाकळण गावासाठी. हे तिघेही आपल्या गावासाठी खेळत असताना मात्र व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा डंक पिटताना पाहायला मिळत आहेत. मंगेश यावेळेला दिशा दिली, फाईन लेगच्या दिशेने केवळ टच केलाय, बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने. मंगेश वैती ब्रँडेड फटका, बॉल सीमारेषा पार, चौकार. कामयाबी आसान नहीं होती. टीम के सर्वश्रेष्ठ गेंदबाज के सामने यहां पर उन्होंने ऐलान जंग छेड़ दिया है और क्या शालीन अंदाज में मंगेश वैती ने उस चौके को रसीद किया और स्कोर आगे बढ़ता हुआ 23. विजय पावले की 5 गेंदों में 14 रन और इसमें 2 सिंगल और 3 चौके शामिल है. 23 विदाउट लॉस. वी आर इन ओव्हर नंबर 2. 23 धावा धावफलकावर एक चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी प्रशांत सपकाळ टीमची पाहायला मिळते. यावेळेला लगावलाय टोला, भिरकावला सीमा रेषेच्या पार. वाह मंगेश वाह, षटकार. टाइमिंग देखते ही बन रही थी. जैसे बॉल बल्ले पर आई सीधा सड़क पर नजर आई. बिल्कुल जब शाम को मैं यहाँ आ रहा था, मेरे बाजू से एक रिक्शा गुजरा जिसके पीछे लिखा था चिटके तो फटके, और बिल्कुल यहाँ पर ये चिटके तो फटके शॉट. 2 ओवर 29 रन, 14.5 का रन रेट है. केतन म्हात्रे 5 बॉल 10, मंगेश वैदी 7 बॉल 18, विजय पावले 1 ओवर 20 रन. मुंबईकर म्हणजे मुंबईच्या अगदी मुंबईकरांच्या धमन्यामध्येच क्रिकेट आहे असं मी म्हणेल. कारण मुंबईचं गतिमान जीवन,
धावपळ परंतु सर्वधर्मीय किंवा सर्वांना सामावून घेणारी ही मुंबई जगातील एक प्रमुख शहर, भारतातील एक नामवंत शहर, प्रमुख शहर, महाराष्ट्राची राजधानी आणि मुंबईचे एक वेगळी कल्चर देखील राहिलं आहे आणि त्यातील एक महत्त्वाचा भाग, मुंबईचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे क्रिकेटचा खेळ. म्हणजे मुंबईचं लेदर बॉलचं क्रिकेट असू देत, कारण रणजी क्रिकेट सगळ्यात जास्त वेळा जिंकत असताना बादशाह मुंबईने दाखवली आहे. अंडरआर्म क्रिकेट मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं. टेनिस बॉल क्रिकेटची सुरुवातच मुंबईमधून झाली आहे. तर अशी ही मुंबई, या मुंबईचा एक महत्त्वाचा भाग हा क्रिकेटचा खेळ आहे आणि या क्रिकेटच्या खेळासाठी मुंबईकर किती दिवाने आहेत त्याचं उत्तर तुम्हाला चारही बाजूला पाहिल्यानंतर नक्कीच कळेल. सर, बहुत अच्छे से पिछले 3 दिन से आप देख रहे हैं ऑल इंडिया क्रिकेट यहाँ पर देखा जा रहा है. हाफ सेंचुरीज, बैक टू बैक बाउंड्रीज, सिक्सेस, विकेट्स, लाजवाब कैचेस, एक बहुत बड़ा क्रिकेट का पैकेज आपके सामने रखने में कामयाब रहे आयोजन समिति. तो ये आने वाले दिनों के कुछ और टूर्नामेंट्स की जानकारी आप लोगों तक देते हुए वरुण एस पाटिल प्रेजेंटेड बाय 7070 कोनगांव ग्रामस्थ मंडल प्रेजेंट्स ग्रामीण धमाका बिग बैश 2024. 16 लाख रुपए की इनामी राशि दी जाएगी, 1.6 मिलियन इंडियन रुपीस. 31 जनवरी से 5 फरवरी 10 लाख और 5 लाख ये प्रतियोगिता के इनाम है. मैन ऑफ द सीरीज आइकॉन के लिए बाइक है, मैन ऑफ द सीरीज ग्रामीण के लिए बाइक है, बेस्ट बैटर और बॉलर के लिए ट्रॉफीज और कैश है. 2 आइकॉन पर टीम है, 6 ओवर के मुकाबले, लीग मैचेस, इम्पैक्ट प्लेयर है और 16 इन्वाइटेड टीम्स रहेगी. अंकितचा हा बॉल ऑप्टमच्या बाहेर होता, त्याला मात्र ढकललं, मात्र पॉईंटच्या दिशेने तिकडे एक धाव पूर्ण केली जाईल. चिंतेची बाब असू शकते विकेट जर नाही आली तर, कारण गेल्या वर्षी जर पाहिलं तर या स्पर्धेचं विजेतेपद निलेशदादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनने मिळवलं होतं आणि फरदीन काझी म्हणजे संपूर्ण टीमच गेल्या वर्षी, मग कृष्णा गवळी असतील, विक्रांत असतील, ही सगळी, आकाश असतील, ही सगळी नावं गेल्या वर्षी चर्चेत आली होती या स्पर्धेच्या माध्यमातून, श्रेयस देखील. परंतु यावर्षी मात्र एका चांगल्या निर्धाराने टीम पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, अडवण्याचा प्रयत्न यशस्वी नाही झाला, परंतु तिकडे एक धाव तर नक्कीच घेतली गेलेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. देखिए ये ओपनिंग जोड़ी का एडवांटेज क्या है, ये दोनों विकेटों के बीच में तेज दौड़ते ही हैं, इनके ग्राउंड स्ट्रोक्स अच्छे हैं और ये जब आसमान में खेलते हैं तो और ज़्यादा खतरनाक बन जाते हैं. बहुत ही फ्लेक्सिबल बैटिंग कॉम्बिनेशन है मंगेश वैती और आकाश, यहाँ पर केतन म्हात्रे. यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. 4 4 4 4 4 चौकार. ग्राउंड स्ट्रोक की गुणवत्ता आप देखें, केतन म्हात्रे ग्रामीण क्रिकेट लगातार खेलते आ रहे हैं, एक गांव एक गट वाला क्रिकेट ये दोनों ने बहुत अच्छा खेला है और इसकी वजह भी है कि अब ये जो स्कोर है सुजलाम सुफलाम होता हुआ 35 पर पहुंचा है. तीसरा ओवर चलता हुआ यहाँ पर इराकी 11 को एडी चोटी का जोर लगाना होगा. विजय पावले के सामने बहुत भव्य बल्लेबाजी का प्रदर्शन और अब अंकित कल्की इनके इस ओवर की तीसरी गेंद पर चौका लगा दिया है. आक्रमक और तीखा तेवर. यावेळेला आणखीन एक जबरदस्त फटका येताना पाहायला मिळतोय आणि हाही सीमारेषा ओलांडतोय. केतन म्हात्रे ऑन फायर, धावा सुरू आहेत, ह्या घ्या 4. ये मैच में ग्राउंड स्ट्रोक्स देखे आप केतन के. केतन हेलीकॉप्टर स्ट्रोक तो उन्होंने खेला, लेकिन जो ग्राउंड शॉट्स खेले, जो आज के क्रिकेट में एक लुप्त होती हुई कला है. मंदार गरुड़े प्रॉबेबली वाज द लास्ट बैटर जो मैंने देखा था जो ग्राउंड शॉट्स इतने लाजवाब खेलता था. और ये देखे किस तरह से ग्राउंड शॉट्स के जरिए केतन म्हात्रे मनोरंजन करते हुए 39 विदाउट लॉस इन थर्ड ओवर. यावेळेला मात्र पुन्हा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, परंतु ढकलले. यावेळेला कव्हरच्या दिशेने तिकडे एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. चर्चा राष्ट्रवादी चषकाची आहे, चर्चा आमच्या दिदींची आहे, कारण ज्या सातत्याने या विभागाला बिलॉंग करत असताना बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या विभागाचे प्रश्न सोडवतात असतात. क्रिकेटची स्पर्धा असू देत, मॅरेथॉन असू देत, विविध महोत्सव असू देत, सातत्याने काटकोपर महोत्सव देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतो, ते मात्र सातत्याने या विभागामध्ये विविध कामं असतील दिदींची पाहायला मिळतात. यावेळेला फटका फाईन लेगच्या दिशेने निघालाय बॉल, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात मात्र बॉल अडवण्याचा, परंतु पोहोचले तिकडे. आणि या दरम्यानच्या कालावधीमध्ये धावा जर पाहिलं तर 2 पूर्ण केल्यात. सर, काय पार्टनरशिप होताना पाहायला मिळते आता यांची. और पार्टनरशिप से बड़ी बात ग्राउंड शॉट्स. पिछले 3 दिन में इतने ग्राउंड स्ट्रोक्स कोई भी पारी में हमने नहीं देखे जो इस पारी में हम देख रहे हैं. क्वालिटी बैटिंग है, गेंद को बिना हवा में भेजे हुए गेंदबाजी की हवा निकालने वाली बल्लेबाजी इस वक्त केतन म्हात्रे और मंगेश वैती द्वारा. खूप चांगली धमाका बिग बॅश अंडर 24 चॅम्पियनशिप ही देखील येणाऱ्या कालावधीमध्ये दिवस रात्र स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे.
याही स्पर्धेची उत्कंठा आणि बऱ्याचशा संघांनी आता प्रवेश याच्यामध्ये देखील निश्चित केलेले आहेत. पहा या स्पर्धेमध्ये सर 128 स्थानिक संघ देखील खेळलेले आहेत. कोणत्याही प्रकारची फी न घेता 128 स्थानिक संघ सुद्धा खेळलेत. त्यांनाही 1,50,000 25,000 असं प्राइस देखील असणार आहे. ही देखील या क्रीडा स्पर्धेची ओळख आहे आणि सगळ्याच्या सगळ्या टीमला मात्र नाईटमध्ये मॅचेस ही देखील ओळख राहिलेली आहे आणि ज्यांच्या माध्यमातून आहेत त्यांनाच आपण स्क्रीनवर पाहतोय. आमच्या दीदी, आमची भगिनी आणि या परिसराचं नेतृत्व ज्यांनी मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 15 वर्ष केलं, विविध मतदारसंघातून केलं, वॉर्ड बदलले, परंतु नगरसेविका एकच, राखी दीदी. आणि त्यांची ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मुंबईच्या विविध भागातून ते आलेले आहेत मुंबईकर. सगळ्या मुंबईकरांचं हार्दिक स्वागत आहे. मुंबईकर क्रिकेट प्रेमी आहेत, मुंबईकर क्रिकेट वेडे आहेत आणि आज या अनोख्या क्रिकेटचा आस्वाद, आनंद ते देखील घेताना पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ संपतोय. 42 बिनबाद म्हणजे एक चांगली सुरुवात या ठिकाणी प्रशांत दादा सपकाळ, PCMC NB अवध या टीमची. बेचाळीस धावा धावफलकावर. 3 षटकं अजूनही बाकी आहेत. प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की आता हाच फ्लो राहिला तर किती धाव संख्येपर्यंत संघ जाईल, हाही प्रश्न मात्र जरूर पडलेला आहे. पाहूया, केतन म्हात्रे 20 धावांवर खेळतायत. यावेळेला प्रचंड वेगात ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न पंकज आलेत. आणखीन एक जबरदस्त चेंडू या ठिकाणी सुरुवात मात्र त्यांची होताना पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर. केतन थोडेसे शफल झाले होते आणि इकडे जर पाहिलं तर सुरुवात त्यांची चांगली होताना पाहायला मिळाली. घाटकोपरवासीय सर, या मैदानात रविवारचा माहोल तर काही वेगळाच असतो. यावेळेला उडवलाय बॉल, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका केतन म्हात्रे यांच्या बॅट मधून जातोय. सीमा रेषा पार. षटकार, चौकार. सुपर टाइमिंग. अब तक ग्राउंड शॉट्स के ऊपर मुश्ताक होकर खेल रहे थे, लेकिन जैसे ही ये ओवर पिच गेंद आई, केतन म्हात्रे ने बताया कि अब यहाँ पर गेंद को वायु सेवन के लिए भेजना जरूरी है और ये चौके के जरिए स्कोर को पहुंचाया 46 पर. एक भव्य पार्टनरशिप यहाँ पर ये दोनों बल्लेबाजों के बीच में संपन्न होती हुई. केतन यावेळेला मात्र आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत. अडवला जातोय बॉल. प्रश्न हाच असेल मात्र या ठिकाणी इराकी 11ना, आता ही पार्टनरशिप ब्रेक तर करायची तर कशी करायची. मुंबईकर खेळाडू म्हणजे एकत्रित बंच खूप कमी पाहायला मिळाला, परंतु बऱ्याचशा संघांमध्ये मुंबईकर खेळाडू आहेत हेही विसरून चालणार नाहीये. देखिए, जैसे दिल्ली चाही तख्त राखी तो महाराष्ट्र माझा. जो भी बड़ी बड़ी टीमें हैं, नाम भले कुछ भी हो, उसमें मुंबई शामिल है. खाने में नमक नहीं तो क्या मजा और क्रिकेट में मुंबई नहीं तो क्या मजा. मुंबई यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. मंगेश वैती त्या ठिकाणी आहेत. वाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल, एका धावेने धावसंख्या पुढे जाते. 48 धावांवर हा धावफलक जाताना आपल्याला पाहायला मिळेल. पंकज या ठिकाणी बॉलिंगसाठी आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. उत्तरेकडील गोलंदाजांबरोबर आता जर पाहिलं तर महाराष्ट्रात देखील चांगले गोलंदाज बनू लागलेले आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न. परंतु ही जी टेनिस क्रिकेटचे चाहते, टेनिस क्रिकेटची गर्दी, आज तर सगळ्यांनीच निर्धार केलाय की उद्या सुट्टी आहे, आज जाऊयात. रेलिंगवर प्रेक्षकांनी प्रेक्षकांनी जोर दिलेला असेल, त्यांना विनंती तिकडनं थोडंसं मागे व्हायचंय. यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. पाहूया, एफर्ट चांगले होते कृष्णा यांचे, परंतु मंगेश यांच्या बॅट मधून गेलेला बॉल सीमारेषा पार. 4 मंगेश. दर्जेदार बल्लेबाजी इसी को कहते हैं. जब एक नरम पड़ता है तो दूसरा गर्म होता है, जब दूसरा गर्म होता है तो पहला नरम पड़ता है. बिल्कुल नरम गरम बल्लेबाजी चलती हुई, लेकिन दोनों ने एक चीज को ध्यान में रखा है कि हमारी टीम का रन रेट नीचे नहीं गिरेगा, हम अपना विकेट नहीं देंगे और हम ज़्यादा से ज़्यादा रन बनाएंगे. परफेक्ट पार्टनरशिप ऑफ 52 रन्स और चौथा ओवर अभी भी चल रहा है. मेरे ख्याल से ये मैच में स्कोर पहली पारी में 80 के आसपास हो सकता है अगर ये दोनों नाबाद रहे. कौतुक करावंच लागेल. 52 धावा त्या फलकावर आहेत. यावेळेला दिशा स्क्वेअर लेगला मंगेश यांच्या बॅट मधून, परंतु तिकडे फिल्डर आहेत. पहा,
हे दोन्ही खेळाडू मंगेश विक्रोलियसला देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले, बरीच वर्ष विक्रोलियसला खेळतात, जसं गणेश इलेव्हन माहुलसाठी क्रिकेट खेळतात आणि लेदर बॉल देखील नेव्हीच्या टीमचे कॅप्टन म्हणून देखील ते राहिलेले आहेत. असं खूप सारा अनुभव त्यांच्याकडे आहे. परंतु केतन यानी हे देखील नाव सध्या चर्चेत आहे आणि ते नाव मात्र आज आपल्याला घाटकोपर पंतनगरमध्ये पाहायला मिळत आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता 53, षटक जर पाहिलं तर चौथं मार्गस्थ आहे. प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये एक महत्त्वाचा सामना प्रेक्षक या ठिकाणी पाहत आहेत. मुंबईमध्ये असणारी स्पर्धा पाहायला मिळते, क्रिकेटची परंपरा असणारी मुंबई आणि त्यातल्या त्या टेनिस क्रिकेटची. मुंबईचं टेनिस क्रिकेट, मुंबईचं रबर बॉल क्रिकेट, मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट याची बातच काही और आहे. यावेळेला मात्र जसे शफल झाले बॉल अगदी खोलवर टाकला आणि तिकडे जर पाहिलं तर ही जोडी अबाधित आहे, हे खूप महत्वाचं. बघता बघता 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाली आहे बिनबाद 54 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. रन रेट 13.50, ये बहुत अच्छी रन रेट को मेंटेन किया गया दोनों द्वारा. ग्राउंड स्ट्रोक्स जो थे दर्जेदार देखने मिले और ये वजह भी है कि अब ये हमारा सब्सक्राइबर मीटर 5,74,000 को हम टच करने की तैयारी में है और 5,74,000 हो गया है. अब हमारा अगला लक्ष्य है 5,76. रात का आखिरी मुकाबला होते होते 5,76, 5,77 तक हम पहुंच सकते हैं. रुकिएगा मत दोस्तों, आपने मोबाइल नया लिया हो, जूना मोबाइल हो, बिल्कुल यूट्यूब में जाइए और चैनल को सब्सक्राइब कीजिए 7070 स्पोर्ट्स. पापा मम्मी सब लोगों से कहिए, टिंकू बिट्टू मिट्टू सब लोगों से प्रार्थना है कि 7070 चैनल को सब्सक्राइब करें. हमारी स्वामिनी अगर बड़ी हो जाएगी तो मैं उसे भी कहूँगा कि सब्सक्राइब करें. 4 ओवर 54 रन, कोई विकेट नहीं. केतन मात्र 26 पर मंगेश वैती. चंद्रकांत जी दोनों बैटर दिखे साथ साथ चलते हुए, एक आध बॉल का फर्क है और विजय पावले के हाथ में गेंद थमाई गई है. पहले ओवर में 20 रन दिए, लेकिन विजय पावले को अच्छा कमबॅक करना होगा. वो एकमात्र ऐसे गेंदबाज है जो इस पार्टनरशिप को तोड़ सकते हैं मेरी नजर में. नक्कीच त्यासाठीच ओळखले जातात आणि आज ते आजच नाही तर बरीच वर्ष करतायत. अगदी लहान वयात त्यांना मी चिरल्याच्या नाईट स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. अगदी मॅचलेसमधून आले होते खेळायला. कोल्हापूरपासून देखील सुरुवात केली त्यांनी. या वेळेला मात्र पहिला बॉल मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव तिकडे घेतली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवलं. व्हेरिएशन त्यांची एक खासियत राहिली आहे, म्हणजे एवढ्या वेगवान गोलंदाजाचा स्लोवर वन बॉल ओळखणं. आणि आता बरेचसे गोलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये देखील व्हेरिएशन करू लागलेले आहेत, परंतु सुरुवातीचे जे काही गोलंदाज असतील त्यामध्ये विजय पावले हे नाव आवर्जून घ्यावं लागेल. विजय पावले वेगवान गोलंदाज खूप कमी असतात, जे खूप मोठी त्यांची कारकीर्द असते. या वेळेला मात्र मंगेश ते सरळ बॅटने या बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॉलची थोडीशी उसळी होती, त्याचा फायदा घेतला, परंतु क्षेत्ररक्षक होते त्याच दिशेने बॉलला दिशा दिली आणि त्यामुळे एक धाव तिकडे घेतली गेली आहे. मोठ्या संख्येने यूट्यूबलाही मात्र गर्दी झाली असणार, कारण मॅचही तेवढीच महत्त्वाची आहे. कारण टेनिस क्रिकेटचे चाहते भारतभरातून, काही तर भारताच्या बाहेरून देखील, म्हणजे सर्वांची नावं नाही येऊ शकत, परंतु खूप सारे या स्पर्धेला शुभेच्छाही येत असतात आणि मोठ्या संख्येने 20,000 प्रेक्षक आताही आनंद घेतात. त्या सगळ्यांचं स्वागत असेल. यावेळेला आक्रमण पाहूया. आता आणखीन एक बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि झालाय सुद्धा पार 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 चौकार. बिल्कुल केतन टनाटन, ये टनाटन बल्लेबाजी आप देख रहे हैं. इस वक्त स्कोर है 60 रन, 5 दर्जन रन बने. चांसलेस एफर्टलेस पारी, ऐसा भी नहीं कि कोई कैच दिया हो, कैच छूट गया हो या बहुत खराब तरीके से बीट हुए हो. मैच के ऊपर अपनी हुकूमत कायम करने वाले ये बल्लेबाजी के 2 शहजादे, जिन्होंने स्कोर को पहुंचाया 60 पर. नक्कीच दोन्ही बाजूला रणनीतिकार देखील आहेत. अफजलभाई आहेत, जोडीला धर्मेश जोशी आहेत, दुसऱ्या बाजूला सचिन बाड असतील, अहमदभाई असतील, अशी खूप मोठे व्यवस्थापक देखील दोन्ही बाजूला पाहायला मिळत आहेत. आणि आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हे दोन्ही बलाढ्य संघ पहा. प्रशांत दादा यांचा संघही तेवढाच बलवान आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर इराकी 11 देखील. विजय यावेळेला अगदी चांगला बॉल होता, पॉइंटला अडवला जातोय. पहा हे उत्तर होतं, म्हणजे इकडनं अशा प्रकारच्या बॉलवर मोठा फटका मारणं तेवढं सोपं नाहीये सर. या लेंथवर या टप्प्यावर बॉल टाकलाय. लेकिन सबसे अच्छी बात यह है कि जो सबसे बेस्ट बॉल है उस पर भी हम 1 रन बनाएंगे. सो दैट इज द स्ट्रेटेजी. जब आप मैदान में उतरते तो आप जीतने के लिए उतरते हैं. कमजोर गेंद को तो बाहर भेजूंगा, लेकिन अच्छी गेंद पर भी मैं 1 रन तो बनाऊंगा ही बनाऊंगा. ये वाला अभिगम
यहाँ पर नजर आता हुआ प्रशांत दादा सपकाळ, PCMC NB अवर टीम का 61 विदाउट लॉस, 5th ओव्हर. विजय पावले, मंगेश वैदी पुन्हा एकदा आक्रमण समोरच्या दिशेने खेळला हा फटका. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी जसं तुम्ही सांगितलं की विकेट घेण्यासाठी हा मला पर्याय वाटतोय आणि पर्याय त्या ठिकाणी विजय पावले हे होते आणि त्यांनी घेतली एक महत्वपूर्ण विकेट. स्ट्रेट 6 लगाने का जो सपना था, कई खिलाड़ियों ने कोशिश की पिछले 3 दिनों में और उसमें कुछ लोग कामयाब रहे, कुछ लोग नाकामयाब रहे, लेकिन एक बेहतरीन कैच और इराकी 11 को मिलती हुई पहली सफलता. आउट होकर वापस लौटे मंगेश वैती और उनकी जगह लेते हुए प्रथमेश मात्रे, जिन्होंने पिछले मैच में ज़बरदस्त बल्लेबाजी की थी. हालांकि मैन ऑफ द मैच अवार्ड भले ही इरफान मलिक को मिला था, लेकिन प्रथमेश मात्रे ने दर्शकों का मनोरंजन हो ऐसी पारी खेली थी और वो जुड़ेंगे अब पिच के मध्य में केतन मात्रे के साथ. आउट हो गए मंगेश वैती. वेरी वेल प्लेड मंगेश वैती. नक्कीच या ठिकाणी चेंबूर माहुलचा मंगेश, बॅटिंग आवडली का? जबरदस्त कामगिरी, 27 धावांची खेळी मंगेशने केली. 61 धावा धावफलकावर आहेत आणि 5वं षटक मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळालंय. प्रेक्षक हे सगळं काही आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी इकडे आलेले आहेत. बॅटिंग, कुणाची बॅटिंग, कुणाची बॉलिंग, कुणाची फिल्डिंग, कुणी पकडलेल्या कॅचेस, कुणी केलेले रन आउट, कुणी मारलेले 6, कुणी मारलेले हेलिकॉप्टर, कुणी काढलेले बोल्ड असतील, हे सगळं काही मात्र आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी आले. ते मुंबईकर आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटचे वेडे आहेत आणि हे सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलेत आमच्या दिदींच्या स्पर्धेसाठी, राष्ट्रवादी चषकासाठी आचार्य यात्रा क्रीडांगणामध्ये. हो, इकडे विजय, आणखीन एक चांगला बॉल. या ठिकाणी मोठी पार्टनरशिप झाली सर 61 धावांची आणि त्या पार्टनरशिपला ब्रेकही केला, धावसंख्येला थोडासा लगामही घातला. एवढी चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. काय वेग आहे विजय पावले यांचा. आणि षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी 5 षटकं संपतायत आणि धावसंख्या जर पाहिली तर 61. एका आगळ्या वेगळ्या स्पर्धेची अनाउन्समेंट करतोय. बऱ्याचशा स्पर्धा आहेत, त्यांची अनाउन्समेंट आपण 2 दिवसात केली आहेत, परंतु श्रीतेज 11 भोसरीचे जे चरोलीचे जे संघ मालक आहेत सचिन लालादास तापकीर यांच्या माध्यमातून मार्च महिन्यात एक स्पर्धा येते, जी स्पर्धेचं पहिलं पारितोषिक 3 लाख रुपये आहे, दुसरं पारितोषिक 2 लाख रुपये आहे, तिसरं 1 लाख, चौथं 50,000. यामध्ये तालुकानिहाय संघ खेळतील, ग्रामीण खेळतील आणि व्यावसायिक संघ सुद्धा खेळणार आहेत. आणि यामध्ये एकाही संघाला एंट्री फी नाही आहे, फ्री एंट्रीमध्ये ही स्पर्धा असणार आहे. सुरुवातीला तुम्हाला डिपॉझिट द्यायचं आहे, मैदानात पोहोचलात ते डिपॉझिट तुम्हाला पुन्हा मिळणार आहे. विदाऊट एंट्री फीची टुर्नामेंट असणार आहे. ठराविक संघांनाच तिकडे प्रवेश मिळेल याची नोंद देखील सर्वांनी घ्यायची आहे. आणि विशेष म्हणजे लांबून येणाऱ्या संघांची राहायची आणि जेवायची व्यवस्था सुद्धा आयोजन कमिटी करणार आहे. वाकई में ये खुशखबर है, क्योंकि आजकल जो टेनिस क्रिकेट आगे बढ़ रहा है उसमें जो टीम के ओनर्स हैं उनके खर्चे भी बढ़ रहे हैं और ऐसे वक्त में इस तरह की अगर साल में 4-5 टूर्नामेंट हो जाए तो स्पॉन्सर्स जो हैं उनको भी राहत मिलेगी. हाँ, चरोली या ठिकाणी अगदी ग्रास ग्राउंडवरती स्पर्धा असणार आहे. सचिन शेठ लालादास तापकीर यांचं ते आयोजन असेल. म्हणजे खूप साऱ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. परंतु पाहूयात 61 धावा धावफलकावर 1 विकेट माघारी परतलेली आहे. आपण पाहतोय मानाची, प्रतिष्ठेची राष्ट्रवादी चषक ही क्रीडा स्पर्धा. शेवटचं षटक पनवेल देवतचा जबरदस्त गोलंदाज मयूर वाघमारे. पहिला बॉल कव्हर्सला खेळलाय, फटका चांगला आहे, निघालाय सीमारेच्या दिशेने आणि तिकडे उरणच्या मुळेखंड गावचा चीता म्हणजे जीवित मात्रे होते. बॉल अडवला जातोय आणि दरम्यानच्या काळात जीवितचं कौतुकही करावं लागेल. चौकारातून बॉल खेचून आणला जीवितने. और चंद्रकांत जी, हाल ही में जो एनबी ट्रॉफी रही ऑल इंडिया ओपन, उसमें हर मैच में उन्होंने कैचेस लिए. वन ऑफ द बेस्ट फील्डर्स टू हैव इन योर साइड जीवित मात्रे. और स्कोर आगे बढ़ता हुआ यहाँ पर पहुंचता हुआ 1 विकेट के नुकसान पर 63 रन. केतन मात्रे 34 पर खेल रहे हैं, अपने अर्धशतक से 16 रन पीछे है, लेकिन भारी भरकम पारी यहाँ पर केतन द्वारा. यावेळेला लगावलाय टोला, भिरकावलाय बॉल, सीमा रेषा पार. क्या स्ट्रोक खेला है वहां पर केतन मात्रे ने. बॉल जितनी तेज आई उतनी तेज चली गई. टच एंड गो शॉट. स्ट्रेट 6 लगाने में देखिए मंगेश को कामयाबी नहीं मिली, लेकिन ये केतन मात्रे हैं. केतन टनाटन, और जब ये एक बार लय में आ जाते हैं तो अच्छों की खबर ले लेते हैं. व्हाट अ स्ट्रोक. स्टैंड एंड डिलीवर, आउटरेजियस, मैसिव 6.
दिवसभर राजगुरुनगर प्रीमियर लीग आंबेठाण या ठिकाणी ते क्रिकेट खेळलेले आहेत आणि त्यानंतर प्रवास करून इकडे आले आणि आता पहा बॅटिंग 18 बॉलमध्ये 40 धावांची खेळी देखील त्यांनी केली. सोपं नाही आहे सगळं, म्हणजे या सगळेच आमचे क्रिकेटर, म्हणजे एकाच नाही सांगेल, प्रवास करत असताना क्रिकेट खेळणं हे टेनिस क्रिकेटरांसाठी ही खूप महत्त्वाची बाब आहे. या वेळेला फुलटॉस पॉइंटच्या दिशेने, हो हो हो, एफर्ट चांगले होते तिकडे, कॅच नाही झाली. केतन थोडेसे नाराज आहेत, परंतु प्रयत्न मात्र जरूर झाला, पॉइंटला कौतुक करावं लागेल. स्क्वायर ऑफ द विकेट, क्या स्ट्रॉन्ग बैटिंग की है आज केतन म्हात्रे ने. जब जब फुल टॉस बॉल, लोअर फुल टॉस या ओवर पिच गेंदे आई, केतन म्हात्रे ने वो क्लास अपना बताया कि मैं केवल आसमान में स्ट्रोक नहीं खेलता, ग्राउंड स्ट्रोक्स भी मैं उतने ही शिद्दत के साथ खेल सकता हूं. और ये खास बात रही है, लगातार एक बहुत अच्छा एफर्ट था वहाँ. पंकज सिंह, मेरे ख्याल से ये कैच हो जाता तो क्या बात थी. मयूर प्रथमेश यावेळेला त्यांच्याकडून केलं गेलं आक्रमण, बॉल सीमारेच्या दिशेने आहे आणि वाह, कृष्णा सातपुते होते तिकडे, जबरदस्त कॅच त्या ठिकाणी पहिला मिळाली त्यांच्या माध्यमातून. इराकी 11 के कृष्णा सातपुते ने वो कैच लिया और देखिए तुरंत उनको मिलने आ गए, गले मिलते हुए दर्शक. कृष्णा सातपुते, व्हाट अ लवली कैच. ये खास बात है, जब जब लोगों को लगा कि कृष्णा सातपुते खत्म हो गया, तब तब कृष्णा सातपुते ने दुनिया को बताया कि मैं अभी जिंदा हूं, आई एम प्लेइंग, आई विल कीप प्लेइंग. नए बैटर है आकाश चिंदारिया. एक अच्छा स्कोर जरूर हुआ है, हालांकि आखिरी लम्हों में जो रन बनने चाहिए थे वो नहीं हो पाए. प्रथमेश म्हात्रे जल्दी आउट हुए. मंगेश वैदी, प्रथमेश म्हात्रे, 2 विकेट गिरे हैं. आकाश चिंदारिया नए बैटर. केतन म्हात्रे ने एक छोर संभाल कर रखा है. 70 for 2, 2 गेंदें बची और 2 गेंदों में अगर 10 रन आ जाते हैं तो 80 हो जाएगा, विच शुड बी अ वेरी बिग स्कोर. इस टूर्नामेंट में पिछले 2 दिन में चंद्रकांत जी हमने देखा 71 वॉज द स्कोर जो चेस किया गया. 80, 85, 82 ये चेस होना थोड़ा मुश्किल रहा है पिछले 3 दिनों में. नक्कीच आपण राष्ट्रवादी चषकी मानाची स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. येणाऱ्या कालावधीमध्ये बऱ्याचशा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यांचे आपण या ठिकाणी जरूर जसे वेळ मिळेल तसं नक्कीच उल्लेख करण्याचा प्रयत्न करू, कारण राष्ट्रवादी चषक आपण सध्याच्या घडीला पाहतोय. एक महत्त्वाची स्पर्धा, महत्त्वाची मॅच. आल्या आल्या पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न मात्र समोरच्या दिशेने झालाय आणि तिकडे एक धाव मात्र घेतली गेली. धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचलेली आहे ती 71 धावांवर. पहा, राजगुरुनगर प्रीमियर लीग मध्ये देखील आज 50 धावांची खेळी त्यांनी केलेली आहे. यावेळेला केतन, बॉल मात्र कव्हरच्या दिशेने. मागील 2 ओव्हरमध्ये धावसंख्येला थोडंसं कंट्रोल करण्यात यशस्वी राहिली टीम. असं सुरुवातीला 80-85च्या दिशेने जाणारी धावसंख्या थोडीशी कंट्रोल तर झाली आहे, परंतु क्रिकेट आहे, परंतु सन्मानजनक देखील झाली, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. परंतु धावसंख्या संघाची 72 झाली आहे. केतन मात्र 20 बॉलमध्ये 42 धावांची खेळी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण टॉस साठी यायचंय. आणि केतन मात्र प्रभावित करताना पाहायला मिळाले. आजही दिवसाही केतन, रात्रीही केतन, जबरदस्त कामगिरी त्यांच्याकडून होताना पाहायला मिळाली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये बऱ्याचशा स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचे देखील आपल्याला वेध लागलेले आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर आनंदवाडीची स्पर्धा देखील आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. लालबाग प्रीमियर लीग देखील आपल्या भेटीला येणार आहे. बऱ्याचशा प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळतील. रॉयल फेस्टिवल बोर्ली देखील येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. अशा बऱ्याचशा स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये, प्रहार चषक देखील येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या भेटीला येणार आहे. 70 अंडर 24 चॅम्पियनशिप येणार आहे. ग्रामीण धमाका बिग बॅश देखील आपल्या भेटीला येणार पाहायला मिळणार आहे. सिद्धी पॅकर सारखी अंडरआर्म क्रिकेटची मानाची स्पर्धा देखील येणार आहे. SP चषक येणार आहे. अशा खूप साऱ्या स्पर्धा, म्हणजे जसजसं वेळ मिळेल, जर काही नावं राहिली असतील तर त्यावेळेला सांगण्याचा प्रयत्न जरूर करू. परंतु आज आणि आता आपण पाहतोय मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा, आमच्या दिदींची स्पर्धा, मुंबईच्या रणरागिणीची स्पर्धा, राष्ट्रवादी चषक. आणि या राष्ट्रवादी चषकामध्ये सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. घाटकोपर नगरीमध्ये सगळ्यांचं स्वागत. क्रिकेट प्रेमी घाटकोपर आणि क्रिकेट आणि कबड्डी देखील, कारण दिदीच्या माध्यमातून कबड्डीची देखील ऐतिहासिक स्पर्धा, म्हणजे जे कबड्डीच्या स्पर्धेमध्ये
तेवढ्या मुंबई उपनगरच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात खूप कमी वेळा प्राईज पाहायला मिळत असेल. एवढी मोठ्या कबड्डीची स्पर्धा देखील दीदींच्या माध्यमातून झालेली आहे. तर हे सातत्याने मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं आणि म्हणून गेली 15 वर्ष बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या विभागाचं प्रतिनिधित्व आमच्या दीदींनी केलं. राखी जाधव, राखी ताई, दीदी यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं आणि आज ही स्पर्धा मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वांना मात्र प्रभावित करताना पाहायला मिळते. आपण पाहत आहोत राष्ट्रवादी चषक आणि टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण यायचं आहे आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल पुन्हा एकदा आमंत्रित करेल कुणालजी दाते सर यांना. तर मोनिल पटेल हा इम्पॅक्ट खेळाडू असेल या टीमचा. प्रशांतदादा सपकाळ, PCMC NB अवध पुणे. इराकी 11 च्या समोर लक्ष आहे 73. धन्यवाद चंदूजी. टॉस केला जाईल. श्रीतेज 11 चरोली पुणे विरुद्ध LK स्टार राजशक्ती लक्ष्मी डेअरी राजकोट गुजरात. चला ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. मोनिल पटेल इम्पॅक्ट प्लेयर. मोनिल पटेलच्या जागेवर प्रथमेश मात्रे ॲज अ इम्पॅक्ट प्लेयर मैदानामध्ये जाईल. सो वेलकम कुणाल दाते. टेनिस क्रिकेट अपने चरम सीमा पर इस वक्त पहुंचता हुआ जिस तरह से घाटकोपर के पंतनगर के आचार्य अत्रे क्रीडांगण पर हम राष्ट्रवादी कप देखते आ रहे हैं पिछले 3 दिनों से. घाटकोपर की 128 टीमों के लिए एक बहुत बड़ा प्लेटफॉर्म और ऑल इंडिया ओपन क्रिकेट में हमने देखा इस वक्त पूरे मुल्क की नज़रें इस टूर्नामेंट के ऊपर हैं. हर रोज़ 5 लाख से ज़्यादा व्यूअरशिप को हम टच कर रहे हैं. हमारा सब्सक्राइबर मीटर भी आगे बढ़ रहा है. 70 स्पोर्ट्स के यूट्यूब चैनल को आप ज़रूर सब्सक्राइब करें और वीडियोस को लाइक करें, शेयर करें, बाजू के बेल आइकन को दबाना न भूलें. प्रशांत दादा सपकाड़ PCMC NB अवध और इराकी 11 के बीच में ये मुकाबला है. इस मैच को जीतने वाली टीम कुणाल ग्रुप C में नंबर 1 पर आएगी और जो टीम इस मैच को जीतेगी वो किंग्स 11 के साथ कल मुकाबला खेलेगी. जो कल का तीसरा मुकाबला होगा. कल का जो पहला मुकाबला है धमाका दिल्ली और सामने FM 11 हॉस्पेट कर्नाटक रायगढ़. फरमान शुरुआत करेंगे हरियाणा के करनाल से पहुंचे हुए खेलने के लिए. इस प्रतियोगिता में बुलेट जीत चुके हैं बतौर मैन ऑफ द टूर्नामेंट और यहाँ पर स्ट्राइक पर रहेंगे कृष्णा सातपुते और नॉन स्ट्राइकर पर इजाज. तोपर्यंत टॉस करून घेऊयात. या चरोली टीमचे कॅप्टन श्रीतेज चरोली, आइए LK स्टार राजशक्ती रिबडा, चंद्रमणी जाधव साहेब विनंती असेल या. अनवरभाई आपणास देखील विनंती आहे, आपण देखील यायचं आहे. रवी जयस्वाल साहेब आपणास देखील विनंती आहे, आपण देखील टॉससाठी यायचं आहे. त्याचबरोबर सूरज रेडलान साहेब विक्रोळी तालुका अध्यक्ष आपणास देखील विनंती आहे, आपण देखील यायचं आहे. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस.
या दीदी देखील उपस्थित आहेत, मुंबई विभागीय नवनिर्वाचित अध्यक्षा आणि या विभागाच्या भाग्यविधात्या आणि या स्पर्धेच्या प्रवर्तक. किंग डिसीजन फर्स्ट फील्ड करेंगे. फील्डिंग करने का फैसला है. मॅच सुरू होते आणि त्यामुळे जाऊयात मॅचच्या दिशेने. धन्यवाद सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून आभारी आहोत आणि घेऊन जातोय तुम्हाला मॅचच्या दिशेने. यानंतरची मॅच परंतु दुसऱ्या डावाला होते सुरुवात. धन्यवाद. फरमान नए ओवर की शुरुआत करते हुए फरमान का एक अच्छा गुडविल है और बहुत बार मुंबई खेलने आते रहते हैं और एक और उनकी ट्रिप है इस वक्त मुंबई शहर की. सामने बैटर है कृष्णा सातपुते, एक ऐसा तारीख साज खिलाड़ी, पूरे साल में सबसे ज़्यादा किलोमीटर ट्रैवल करने वाला ये खिलाड़ी है. लाखों किलोमीटर्स का ट्रैवलिंग इसका रहता है हर साल. एक और फुल टॉस बॉल, तेज थी गेंद, यहां पर काट नहीं पाए उस गेंद को और फरमान ने जिस तरह से कृष्णा को रोक कर रखा है बड़ी बात कही जाएगी. कृष्णा थोड़ा समय ले रहे हैं सेटल होने के लिए, बट वंडरफुल बॉल. और रिव्यू लिया गया है, रिव्यू फॉर द बीमर. तो इस मैच की विजेता टीम ग्रुप सी को टॉप करते हुए FM 11 किंग्स 11 से खेलेगी कल के तीसरे मैच में. और कल के दूसरे मैच में बालाजी 11 के सामने आज के आखिरी मैच की विजेता टीम खेलेगी. जी हाँ, ये फेयर बॉल है, रिव्यू खो दिया गया है. यहाँ पर बल्लेबाजी करने वाली इराकी 11 द्वारा रिव्यू खो दिया. फरमान, एक अच्छा स्टांस है कृष्णा सातपुते का. देखिए पूरी तरह से आंखें पैरेलल. फुल टॉस बॉल थी, खेला है स्क्वायर ऑफ द विकेट, एक ही रन मिलेगा. फरमान खान की गेंदें वो तेज रफ्तार से आ रही है, जहां उसको मैदान के बाहर हिट करना उतना आसान नहीं होगा. स्कोर की शुरुआत यहां पर एक रन बगैर किसी विकेट के टारगेट की तरफ अगर हम देखें तो फाइनल जो टारगेट दिया गया है 73 रनों का. 36 गेंदों में 73 रन, यानी कि 12 के रिक्वायर्ड रन रेट से थोड़ा आगे 12.16 ये रिक्वायर्ड रन रेट है. 33 गेंदों में 72 रन चाहिए. इजाज कुरैशी पिछले मैच में अच्छी बल्लेबाजी उन्होंने की थी, ये मैच में भी ऐसी शुरुआत करा के देंगे, ये अपेक्षाएं हैं. फुल टॉस बॉल, ताकतवर प्रहार था, एक रन मिलेगा. रात को जब मौसम थोड़ा ठंडा हो जाता है, हल्का सा मॉइस्चर भी इसमें एक बहुत बड़ी अहम भूमिका अदा करेगा. खिलाड़ी लेकिन आपस में एंजॉय करते हुए, ये सही तरीका भी है. माना कि जिंदगी की राहें आसान नहीं, लेकिन मुस्कुराकर चलने में कोई नुकसान भी तो नहीं. कभी आप जीतेंगे, कभी आप हारेंगे, क्रिकेट जारी रहेगा. मुस्कुराते हुए खेलें. स्कोर 2 विदाउट लॉस. एक और फुल टॉस बॉल. फरमान खान और कृष्णा सातपुते के बीच में एक अनोखा जंग. 3 फुलटॉस टाकलेत फरमानने आतापर्यंत कृष्णाला आणि तिन्ही फुलटॉसवर जवळपास बीट झालाय कृष्णा सातपुते. 5 बॉल टाकून झालेत. फरमानसाठी ही स्पर्धा नेहमीच उल्लेखनीय राहिली आहे. चांगली कामगिरी त्याने केली आहे या स्पर्धेमध्ये आणि आल्या आल्या आज देखील त्याच्याकडून त्याच कामगिरीची अपेक्षा कर्णधार आणि टीम मॅनेजमेंट करत असताना त्याच्यावर आतापर्यंत खरा उतरलाय, कारण कृष्णा सातपुतेला त्याने शांत ठेवलंय. स्ट्रेट ड्राइव और यहाँ पर एक रन. केतन मात्रे जिन्होंने आज बेहतरीन पारी खेली पहली इनिंग्स में. 1 ओवर का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ. फरमान ने अच्छी गेंदबाजी की है, 1 ओवर 3 रन और अब 30 गेंदों में 70 रन चाहिए. कुणाल देखिए इस वक्त पहले ओवर में भले खेल उनके पक्ष में नहीं रहा, लेकिन पावर प्ले का जो दूसरा ओवर है वहाँ पर थोड़ी मेहनत जद्दोजहद ज़्यादा करनी पड़ेगी इराकी 11 को.
एक्झॅक्ट, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्यात. फरमानने काय गोलंदाजी केली आहे, अप्रतिम. टप्प्यावर विशेष म्हणजे शांत ठेवलं कृष्णा सातपुतेला. एजाज कुरेशीला एक फुलटॉस मिळाला, त्यावर देखील फक्त सिंगल आली आहे. 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलवर सध्या ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. अनेक स्पर्धा येणार आहेत या 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलवर. लगेच लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. हळूहळू सबस्क्रायबर वाढत आहेत, त्या सर्व सबस्क्रायबरचं सहर्ष स्वागत 70-70 फॅमिलीमध्ये. बिलीव्ह अँड अचीव्ह हे ब्रीद वाक्य आहे 70-70 स्पोर्ट्सचं. 5,74,286 झालेत. 75,000 याच सामन्यामध्ये होतील हीच अपेक्षा आहे. हळूहळू मीटर वाढतंय. सर्व सबस्क्रायबरचं सहर्ष स्वागत 70-70 फॅमिलीमध्ये. एक्सेलेंट अचीवमेंट. मुझे अभी भी याद है हरण गांव में जिस तरह से हमने मास्टर नंबर अचीव किया था, और फिर भिवंडी में भी, दुर्गापुर में भी स्लोली एंड स्टेडीली 70-70 फैमिली आगे बढ़ती हुई आपके परिवार का चैनल है. नया ओवर लेकर आ रहे इरफान मलिक, 5 पूरा किया था. 2 खिलाड़ियों ने इस टूर्नामेंट में 5-5 विकेटें ली. एक पारी में सलमान शेख टूर्नामेंट के पहले दिन 14 दिसंबर को, और फिर आज इरफान मलिक ने 5 विकेटें ली है. 12 गेंदों में 5 विकेट लेना ये वाकई में बहुत बड़ा पराक्रम है. कहने में आसान है, लेकिन 12 में 5 विकेटें मतलब 5 डॉट बॉल. कई बार हम देखते हैं कि 2 ओवर की अवधि में एक मिडल ओवर डाला जाता है. क्रिकेट बल्लेबाजों का खेल है, लेकिन गेंदबाज हावी हो जाते हैं अगर सही टैलेंट हो. 70-70 का बॉल देखिए आप, बॉलर बैटर दोनों के लिए उतना ही यूनिक और यूजफुल रहा है. इस बार एक्स्ट्रा कवर के सर के ऊपर से अब ये रबर स्टैंप लगा दिया कृष्णा ने. KRIS चेन्नई पहला आक्रामक शॉट और तीखा तेवर, स्कोर आगे बढ़ता हुआ 7. चांगला फटका कृष्णा सातपुतेचा इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह इथे दाखवत असताना स्लाइटली ओव्हरपिच बॉल होता. इरफानने इथे चूक केली आणि इथे चुकीला माफी नाही, कारण कृष्णा सातपुते मैदानामध्ये खेळतोय. किती वेळ त्याला शांत ठेवाल. पहिल्या ओव्हरमध्ये फरमानने नक्की एक फरमान काढलं होतं, त्याच्या विरुद्ध डॉट बॉल टाकले, परंतु आता कृष्णाने पहिल्याच बॉलवर हल्ला बोल इथे फलंदाजी सुरू केली आहे. इस बार स्क्वायर ड्राइव, लेकिन वहाँ क्षेत्ररक्षक थे और ये वजह भी थी कि रन नहीं मिलेंगे. मंगेश वैती एक चपल क्षेत्ररक्षक भी है. बड़े मैचेस में आपकी टीम की केवल बॉलिंग और बैटिंग नहीं, आपकी फील्डिंग की भी उतनी ही तारीफ की जाएगी. ऑब्जर्वेशन में रहते हैं खिलाड़ी कि हमने कहाँ कौन से मौके को भुनाया, कौन सा मौका हाथ से निकल गया. 7 विदाउट लॉस. 2 कदम आ गया है, एक हाथ से खेल दिया, ड्राइव किया कृष्णा ने, लेकिन वहां पर उतने ही चुस्त और मुस्तैद क्षेत्ररक्षक रहे. स्कोर आगे बढ़ता हुआ 8. लगातार कदमों का अच्छा इस्तेमाल करते हुए कृष्णा सातपुते, इजाज कुरैशी. पावर प्ले का ये आखिरी ओवर है. करंट रन रेट 5.33. इजाज 1 बॉल 1, कृष्णा 8 बॉल 7. इरफान मलिक 3 गेंदों में 5 रन, कोई विकेट नहीं. स्ट्राइक पर इजाज. बिल्कुल यॉर्कर लेंथ की बॉल थी और अपने बल्ले को पिच के सतह के ऊपर टिका कर रखा था और वो रन लिया. रन आएंगे, रन क्यों नहीं आएंगे, मेहनत करेंगे तो रन मिलेंगे, लेकिन इसके लिए थोड़ा सा स्ट्रोक सिलेक्शन पर ध्यान देना होगा. हालांकि 6 ओवर के फॉर्मेट में आपको सेटल होने का ज्यादा वक्त नहीं मिलता है. मिसबा हॉलिडे ग्रुप्स आनंदवाडी हे देखील आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. अब ये शॉट है, ये देखने के लिए जनता आती है. व्हाट अ शॉट, चाबुक शॉट. शॉट ऑफ द इव्हनिंग कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून. अगदी हेलिकॉप्टर सारखी बॅट फिरली आणि समोर मारलाय. 4 धावा इथे मिळताना दिसत आहेत. चांगलं टायमिंग. इरफानच्या विरुद्ध हल्ला बोल बॅटिंग करत असताना 4 धावा मिळवल्यात कृष्णा सातपुतेने. या महत्वाच्या धावा आहेत, कारण लक्ष या मॅच मध्ये 73 आहे. या 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अशीच बॅटिंग करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये शांतता बॅटिंग मध्ये होती आणि ती वादळापूर्वीची होती.
आता मैदानामध्ये वादळ येईल असंच दिसतंय. कृष्णा लक्ष्मण सातपुते नावाचं. हाथ मिलाते हुए सेल्फी. वाव. बता रहे थे कि कृष्णा सातपुते शायद एकमात्र ऐसे वाहिद खिलाड़ी है जो जब बल्लेबाजी करते हैं तो पब्लिक ग्राउंड में आकर उनको कैश पैसे देकर जाती है. कभी 2000, कभी 500, कभी 100, कभी 200. ये बताता है कि ये जनता का, ये पब्लिक का बैट्समैन है. स्कोर 13 विदाउट लॉस. इस बार अपर कट मार दिया और गेंद जाएगी एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. शानदार चौका. मैच गर्म हो चुका है. इराकी 11 का कारवां आगे बढ़ता हुआ. कृष्णा सातपुतेचा हा परकट बॅकफुटला गेला. एक पाय हवेत होता आणि बॅकफुटला जात असताना कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय हा चौकार. हळूहळू प्रेक्षकांची संख्या वाढते. 25,000 प्रेक्षक युट्यूबवर 70 स्पोर्ट्सवर या सामन्याचा आनंद घेत आहेत. कृष्णा लक्ष्मण सातपुतेचे जसे चाहते आहेत भरपूर मोठ्या संख्येने त्याला भेटतात. जसं की तुम्ही सांगितलं ग्राउंडच्या आतमध्ये जाऊन त्याला पैसे देत आहेत. 5,74,387 फॅमिली, 400च्या वर आता ही फॅमिली जॉईंट होते 70 स्पोर्ट्सवर. चला 75,000 लवकर झाले पाहिजे याच सामन्यामध्ये, हीच अपेक्षा आहे तुमच्याकडून, कारण तुम्ही सर्व घटक आहात 70 स्पोर्ट्स फॅमिलीचे. विनंती आहे आयोजकांच्या वतीने सक्त और इसके पीछे कई साल की मेहनत, तपती हुए धूप की तपीश में तपते हुए जब सोना भट्टी से बाहर निकलता है तो उसको देखने का एक अलग मजा होता है. बिल्कुल कृष्णा सातपुते का करियर वैसा रहा है. स्कोर 17. अजून एक मोठी स्पर्धा हरिजी येते मानकोलीच्या ग्राउंडवर. यशपालजी माळी आणि सुजित तात्याशेठ पाटील यांच्या वतीने ती स्पर्धा असणार आहे. खासदार सांसद क्रीडा महोत्सव केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत 2 फेब्रुवारीपर्यंत ती स्पर्धा रंगेल आणि त्याही स्पर्धेचं टेलिकास्ट 70 स्पोर्ट्सवर केलं जाईल. दीपेश माळी, दीपू माळी आणि तकदीर माळी यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता त्या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी. परंतु मागच्या षटकामध्ये ही हायलाइट्स दाखवली, त्याच्यामध्ये कृष्णा चमकला. फरमान की गेंद इस बार स्ट्रोक बहुत अच्छा था लेकिन देखिए चौका होने नहीं दिया. क्या जबरदस्त क्षेत्ररक्षण वहां पर. मंगेश वैती जबरदस्त तेज दौड़ लगाते हैं. किसी फुटबॉल खिलाड़ी से कम उनकी शारीरिक सुसज्जता नहीं है. रनिंग बिटवीन द विकेट स्ट्रांग, फील्डिंग में भी उतना ही स्ट्रांग. बहुत कम खिलाड़ी ऐसे होते हैं. केतन म्हात्रे को हमने देखा. भिवंडी के जयेश पाटिल की बात करें, इस वक्त मंगेश वैती जैसे कुछ खिलाड़ी हैं. वेरी एजाइल, क्विक. स्कोर 18. कृष्णा सातपुते अब खेल रहे हैं 10 गेंदों में 15 पर. कृष्णा का रुकना जरूरी है अगर ये मैच को जीतना है. इस मैच को जीतने वाली टीम किंग्स 11 का मुकाबला करेगी कल तीसरे मुकाबले में. अब ये कृष्णा है. अब तालियां बजाने की अपील नहीं, तालियां अपने आप बज रही है. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगडातली ताकद झोकली आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता प्रेक्षक हुलकावणी देऊन जातात कृष्णा सातपुतेकडे आणि पहा बरोबर ऑफ स्टंपला टाकलेला बॉल फ्लिक करत असताना मनगडातली ताकद झोकली, फेकला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कृष्णा लक्ष्मण सातपुतेने. पहिलं षटक वादळापूर्वीची शांतता, परंतु आता एक वादळ आलंय कृष्णा नावाचं. भारत सरकार प्रत्येक वादळाला एक वेगळं नाव देते ज्यावेळेला ते वादळ भारतीय किनारपट्टीवर घोंगावतं. परंतु आज या मुंबईच्या उपनगरात घाटकोपर येते कृष्णा हे वादळ आता घोंगावताना दिसतंय. त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. कृष्णा सातपुते के आने का इंतजार करती है और जो फुल टॉस बॉल पर वो बीट हुए थे उसी फरमान खान की फुल टॉस बॉल पर उन्होंने 6 रन जड़ दिए. ये कृष्णा सातपुते हैं. करारा जवाब मिलेगा. स्कोर आगे बढ़ता हुआ 24 पर पहुंचा है. टारगेट है 73 रनों का. 24 बन चुके हैं, यानी कि 49 रन और चाहिए. 1/3 रन बने हैं, 2/3 बाकी है. फरमान एक और
इस बार कैच तो नहीं होगा लेकिन रन जरूर मिलेगा। एक पूरा किया, दूसरे की तेज दौड़ लगाते हुए कृष्णा सातपुते, कृष्णा और इजाज, ये रनिंग बिटवीन द विकेट। एज इज जस्ट अ नंबर, वेदर यू आर बिलो 40 और 40 प्लस, यू कीप प्लेइंग एंड कीप स्कोरिंग। हेलीकॉप्टर शॉट का बादशाह है कृष्णा। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोन्ही फलंदाजाच्या दरम्यान ताळमेळ पहा। जसा कृष्णाने शॉट खेळला, काऊ कॉर्नरला हा बॉल गेला आणि तिथून 2 धावा इथे कंप्लीट केल्या। हेलिकॉप्टर स्ट्रोक इथेही सजवला कृष्णाने, चांगली बॅटिंग करतोय। इस बार फरमान खान ने थोड़ा सा धीमी गेंद को रखा था, दायरे के थोड़ा सा बाहर की तरफ। आकाश चिंदरिया ने उसे रोका विकेटों के पीछे। स्कोर 26, 2.5 ओवर। जी हाँ, यह डगआउट दिखाया जा रहा है जहां पर भारी संख्या में दर्शक भी दिखाई दे रहे हैं। कृष्णा सातपुते को बल्लेबाजी करते हुए देखना, और इसके लिए दर्शक दूर दराज से। ओ फेंक दिया, शॉट ऑफ द नाइट, फरमान के सामने पूरा किया अरमान। सन सनन साए साए दन दन धाए धाए। फॉलिंग स्वीप, कृष्णा लक्ष्मण सातपुतेचा हा पेटन स्ट्रोक आहे। पडला कृष्णा, झोपला परंतु चोपला सध्या फरमानला हा षटकार त्याने। चांगली फलंदाजी करत असताना कृष्णा सातपुते मागचा पाय अक्षरशः टेकवला आणि त्यानंतर पहा बॉडीचं बॅलन्स करत असताना उभा राहिला। पडून देखील उभं राहणं या खेळाडूला चांगलं जमतं, कारण हा बेताज बादशाह आहे टेनिस बॉल क्रिकेट जगताचा। सातत्याने धावांची खैरात लुटत आलाय, प्रेक्षकांचं मनोरंजन करत आलाय असा कृष्णा सातपुते या मॅच मध्ये धावा करतोय। सुपर डुपर बैटिंग, 32 पर स्कोर पहुंचा। अभी भी 41 रनों की जरूरत है। तीसरा ओवर खेला जा रहा है। चेज बहुत जबरदस्त चलता हुआ, जिस तरह विजय पावले जो मेन गेंदबाज थे उसके ऊपर आक्रमण किया था। यहां पर प्रशांत सपकाळ, पीसीएमसी, एनबी अवध टीम के बल्लेबाजों ने, और बिल्कुल उसी का जवाब यहां पर दिया जा रहा है। 28,000 प्रेक्षक ऑनलाईन पाहतात आणि आज 3 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली 70-70 स्पोर्ट्सवर। इस बार खेला एक और चौका, यह कृष्णा सातपुते है। कान के पर्दे फट जाए ऐसी आवाज उठती हुई हर स्ट्रोक के साथ स्वागत किया जा रहा है, और कृष्णा सातपुते मिशन पर निकल चुके हैं। फरमान खान अगर आपकी टीम का बेस्ट बॉलर है तो मैं मेरी टीम का बेस्ट बैटर हूं। जो आग तेरे सीने में जल रही है वही आग मेरे सीने में भी जल रही है। इराकी 11, 3 ओवर 36 और अब 3 ओवर में 37 चाहिए। 50-50 मुकाबला इस वक्त। 18 गेंदे 37 रन कृष्णा सातपुते, 15 बॉल 33, इजाज कुरैशी 3 बॉल 3, फरमान 2 ओवर 22 रन, कोई विकेट नहीं। 18 बॉल मध्ये आता 37 धावा करायच्या आहेत। करंट रन रेट 12चा राहिलाय। 3 ओव्हर मध्ये 36 धावांची भागीदारी। त्याच्यामध्ये कृष्णा सातपुते या षटकामध्ये कसा खेळला त्याच्या हायलाइट्स पहा। पहिला बॉल उडवला, फ्लिक ऑफ द रेस्ट, बाउंड्री लाईनच्या बाहेर। त्याच्यानंतर हा बॉल सोडून दिला, स्लोअर वन होता, आउटसाइड डॉप स्टंप। त्याच्यानंतर कृष्णा तयारच होता, फॉलिंग स्वीप मारला, 6 धावा। शॉट ऑफ द इव्हनिंग, शॉट ऑफ द नाईट। प्रेक्षक खुश होते हा शॉट पाहत असताना कृष्णाच्या, आणि त्याच्यानंतर फुल टॉस पायावर पाठवला, लॉंग लेगला चौकार। चेक। तर शेंगदाणे विक्रेते आपणास विनंती आहे, आपण मैदानाच्या आतमध्ये येऊ नका प्लीज, बाहेर जायचं विनंती आहे। थर्टी मिनिट्स आहेत तुमच्याकडे। चला आकाश, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळा। प्रेक्षकांना विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये येऊ नका। सामना सुरू असताना 5,74,000 75,000चा आकडा याच मॅच मध्ये होईल हीच अपेक्षा प्रेक्षकांकडून आहे। 5,74,630 सर्व सबस्क्रायबरचा मनपूर्वक आभार। तुम्ही फॅमिली आहात 70-70 स्पोर्ट्सवर, सातत्याने जोडले जात आहे सर्व सबस्क्रायबर। तुमच्यासाठी एक्साइटिंग प्राइजेस काही येणाऱ्या स्पर्धांमध्ये नक्की 70-70 स्पोर्ट्स घेऊन येईल, त्याच्यासाठी आम्ही डावपेच आखतोय, रणनीती आखतोय, त्याच्यामुळे लगेच सबस्क्राइब करा 70-70 स्पोर्ट्सला। 3 ओव्हर संपले, 36 झालेत, 3 ओव्हर मध्ये 37 करायचे आहेत। भरपूर अशा स्पर्धा येत आहेत। आणखीन एक मोठी स्पर्धा भिवंडीमध्ये देखील रंगणार आहे। दीपेश माळी, यशपाल माळी यांच्या माध्यमातून
शर्मिलाजी माळी ज्या तिथल्या सरपंच आहेत सुजित तात्याशेठ पाटील यांच्या वतीने 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत केंद्रीय राज्यमंत्री चषक आणि ती देखील स्पर्धा तुम्हाला 70 स्पोर्ट्सवर पाहायला मिळेल. केंद्रीय राज्यमंत्री खासदार कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्या स्पर्धेचं आयोजन केंद्रीय राज्यमंत्री चषक डे अँड नाईट 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी ही स्पर्धा पाहायला विसरू नका. संपर्कासाठी दीपेश माळी आणि तकदीर माळी यांच्याशी संपर्क साधू शकता. 18 गेंदों में 37 रनों की जरूरत है और बॉलिंग परिवर्तन यहाँ पर जैद को बुलाया गया है. एक परफेक्ट बॉलिंग अटैक जरूर है लेकिन फरमान खान के 2 ओवर में 22 रन लेने के बाद अब इजाज कुरैशी जो काफ़ी समय से ठंडे नज़र आ रहे थे क्योंकि स्ट्राइक उन्हें मिल नहीं रही थी, इंजन को गर्म करना होगा और इजाज उसके लिए तैयार है. 3 ओवर में 37 की ज़रूरत है. राष्ट्रवादी कप 2023 में सबसे बड़ा कांटे वाला मुकाबला इस वक्त चलता हुआ. इराकी 11 बल्लेबाजी करती हुई थोड़ा घूमकर खेलने का प्रयास था. 1 रन जरूर मिला. स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा 37 पर. अब मैच जीतने के लिए 36 रनों की जरूरत है. 17 गेंदों में 17 चेंडू 36 धावा. 17 बॉल्स 36 रन्स टू विन द मैच. मॅच ऑन. कृष्णा सातपुते देखील सध्या 15 बॉल मध्ये 33 धावांची खेळी करून गेलाय. जैद यूपी वरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेला गोलंदाज. त्याच्या विरुद्ध खरी कसोटी असेल परंतु शेवटी महाराष्ट्राची सरशी राहिली आहे. केतन मात्रेने पहिल्या डावामध्ये ज्याला बादशाह म्हणून संबोधलं जातं कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये 32 बाईक जिंकलेल्या त्याने चांगली फलंदाजी केली आणि दुसऱ्या बाजूला टेनिस बॉल क्रिकेटचा बेताज बादशाह खेळतोय कृष्णा सातपुते. हे देखील विसरून चालणार नाहीये. त्यानेही 33 धावा केल्यात. म्हणजेच काय, टाळी एका हाताने वाजलेली नाहीये या मॅच मध्ये. दोन्ही बाजूने हल्ले प्रतिहल्ले झालेत. त्याच्यामुळे हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल हीच अपेक्षा प्रेक्षक करून राहिलेले आहेत या राष्ट्रवादी चषकामध्ये. 37 रन्स 36 टू विन ऑफ रिमेनिंग 17 बॉल्स. जैद के सामने कृष्णा सातपुते 33 पर नाबाद. इस बार थोड़ा घुमाकर खेलने का प्रयास था. जरूर 1 रन मिला है. सिंगल इथे येते. कृष्णा सातपुते जेवढं नॉन स्ट्रायकिंग एंडला राहील ही जमेची बाजू असेल. टीम प्रशांत सपकाळ पीसीएमसी एनबी अवध 11 पुणेसाठी. परंतु दुसऱ्या बाजूला एजाज कुरेशीने अजून गेअर शिफ्ट केलेला नाहीये. 4 बॉलमध्ये 4 धावा त्याने केल्या जैदच्या विरुद्ध खेळताना दिसेल आता एजाज कुरेशी. 38 विदाउट लॉस. और फेंक दिया जन्नाटेदार 6. सड़क पे कड़क आधी रात को बेधड़क बेखौफ. कुणाल दाते तुम्ही बोला अजून गेअर शिफ्ट केलेला नाहीये. माझ्या गाडीला देखील 5 गेअर आहेत. मी 6वा टाकलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फुल टॉस होता. इथे बॉल सीमा रेषा पलीकडे पाठवला आणि 30,000 प्रेक्षक सध्या YouTube वाहिनीवर 70 स्पोर्ट्सवर या स्पर्धेचं टेलिकास्ट पाहत आहे. त्यांचं स्वागत आणि इथे इंदापुरी टोला बसलाय. बॉलवर एजाज कुरेशीचा षटकार. मैच ऑफ द टूर्नामेंट. पूरे 3 दिन में कोई भी मैच में इतना इंटेंसिटी देखने को नहीं मिले. माहौल पूरा गर्म है और यहाँ पर देखिए अब बड़े दर्शक भी बहुत स्मार्ट है. उन्हें पता है कि अब बड़ा दर्शक अंदर गया तो खींचकर बाहर ले जाया जाएगा. छोटे बच्चे को तो प्यार से हैंडल करना पड़ेगा. तो छोटे बच्चे ही आ रहे हैं अब सेल्फी खींचने के लिए. 44 विदाउट लॉस. ब्यूटीफुल बैटिंग परफॉर्मेंस. रनों का पीछा कैसे किया जाना चाहिए, रनों का पीछा कैसा हो, इराकी 11 जैसा हो. 44 विदाउट लॉस. 73 इज द टारगेट. जैद की गेंद इस बार स्विच इट करने का प्रयास था और दोनों बैटर एक तरफ. एक को लौटना है. थोड़ा सा इजाज नाराज. वी कुड हैव डन इट. लेकिन ये डिसमिसल यही एक तरीका था शायद जिससे कुणाल विकेट गिर सकता था. नाही हे एक चुकीची गोष्ट घडली असं दिसते. कारण आपण पाहतोय एजाज कुरेशीने देखील एक षटकार मारलाय. अशा परिस्थितीमध्ये कृष्णाने इथे धाव घ्यायला नव्हती पाहिजे. त्याचमुळे नाराजी अगदी स्पष्ट इथे दाखवली आहे एजाज कुरेशीने. तो सांगतो आवश्यकता होती का. ठीक आहे मी पहिल्याच बॉलवर सिक्सर मारला या अगोदरच्या आणि यानंतर मात्र तो रनआउट होऊन आता डगआउटच्या दिशेने चालला. ही भागीदारी इथे फोडण्यामध्ये रनआउट म्हणजेच क्रिकेटची आत्महत्या असं म्हणायला हरकत नाहीये. शेवटी एजाज कुरेशी परतलाय. टीम हडल मध्ये दिसतोय पुन्हा एकदा एनबी अवध प्रशांत सपकाळ पीसीएमसी चा हा संघ
आणि याच्यामध्ये नक्की या टीमचं कमबॅक होऊ शकतं. कृष्णा सातपुते जरूर मैदानामध्ये आहे, परंतु एक कमबॅक करण्याची संधी या टीमकडे आहे. 5,74,732 सबस्क्रायबर हळूहळू वाढत आहेत. 5,75,000चा आकडा 70 स्पोर्ट्स इथे नक्की पूर्ण करताना दिसतील. 880 890 सबस्क्रायबर आता पूर्ण झालेले आहेत. या सर्व सबस्क्रायबरचं सहर्ष स्वागत 70 स्पोर्ट्स फॅमिली मध्ये. नया बैटर है रविराज अहिरे. सब्सक्राइबर मीटर ऊपर जा रहा है, दर्शकों का प्रेम ऊपर जा रहा है, ये टूर्नामेंट का टीआरपी ऊपर जा रहा है, रुकने का नाम नहीं ले रहा है. 44 for 1, 14 गेंदों में 29 रनों की जरूरत. अभी भी जो रिक्वायर्ड रन रेट है वो 12 के आसपास का है, लेकिन इसकी परवाह किसे है. 2 कमजोर गेंदे और काम हो जाएगा. कृष्णा सातपुते वहां पर नाबाद 34 रन पर. जो पारी मंगेश वैती और केतन मात्रे ने खेली थी बिल्कुल उसी की यहाँ पर कार्बन कॉपी के रूप में खेलते हुए कृष्णा सातपुते 16 गेंदों में 34 पर नाबाद. 44 फॉर द लॉस ऑफ 1. फुलर लेंथ की बॉल, वॉट अप बॉल बाय जैद जिसने किया कृष्णा को कैद. जब बल्लेबाज अपने फॉर्म के उरूज पर हो तब उसको बांध कर रखना ये आसान काम नहीं होता. क्रीज बॉक्स में रोक कर रखा था कृष्णा को. अब 13 गेंदों में मैच जीतने के लिए 29 रनों की जरूरत है. रन और गेंदों के बीच में 16 का फर्क है और जय और पराजय के बीच में कृष्णा सातपुते वहां पर इराकी 11 की लड़ाई को लड़ते हुए. एवरीथिंग इज फेयर इन लव और इन क्रिकेट. इश्क जंग और क्रिकेट में सब कुछ जायज है. इस बार थोड़ा मिस टाइम जरूर हुई है, गेंद पीछे गई. 1 रन हुआ, इरफान मलिक के पास गेंद गई, यानी कि अब 12 गेंदों में 28 रनों की जरूरत है. 12 balls and 28 runs टू विन. 4 ओव्हर 45 रन, 1 विकेट. ठीक. तर मॅच जबरदस्त रंगात आली आहे आणि प्रेक्षक पाय ठेवायला सुद्धा जागा नाही एवढी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आहे. परंतु प्रेक्षकांना एक विनंती असेल, राष्ट्रवादी चषक यावर्षी सुद्धा आपल्याला आवडली असेल तर प्रत्येकाने आपल्या मोबाईलच्या टॉर्च ऑन करायच्या. सगळ्यांना विनंती असणार आहे, सर्व प्रेक्षकांना विनंती आपल्या मोबाईलच्या टॉर्च ऑन करायच्यात. सर्वांनी राष्ट्रवादी चषक रणरागिणी मुंबईची म्हणजे राखी दिदींची स्पर्धा आपल्याला याही वर्षी आवडली असेल तर हात एका बाजूला, कधी उजव्या बाजूला कधी डाव्या बाजूला, जोरात भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. हो, हा नजारा आहे राष्ट्रवादी चषकाचा आणि गेली 15 वर्ष या परिसराचा बृहन्मुंबई महानगरपालिकेत ज्यांनी प्रतिनिधित्व केलं त्या राखीताई जाधव दीदी यांची ही स्पर्धा याही वर्षी सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळते. प्रेक्षक देखील सांगतात हो आम्हाला राष्ट्रवादी चषक आवडली आहे, आम्हाला दीदींची स्पर्धा आवडली आहे. प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेली स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. धन्यवाद सर्व प्रेक्षकांचे. धन्यवाद. मॅच ऑन. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी आहे. सबस्क्रायबर वाढत आहेत. आता 75,000 होण्याची दाट शक्यता आहे. 5,74,000 आणि 5,75,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत 70 स्पोर्ट्सचे. या सर्व सबस्क्रायबरचं मनपूर्वक आभार. मॅच ऑन आहे. 12 बॉल 28 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कृष्णा सातपुते मैदानामध्ये आहे. ही जमेची बाजू आहे टीम इराकी 11 साठी. कृष्णा सातपुते एक एक्स फैक्टर है इस वक्त. उनकी आंखें जम चुकी है, खास करके जो स्ट्रोक्स खेल रहे हैं. और ये वजह भी है कि एक छोटी सी टीम मीटिंग आकाश ने ली. पिछले मैच में 5 विकेट लेने वाले इरफान मलिक के लिए सबसे बड़ी सरदर्दी ये रहेगी कि कृष्णा सातपुते के स्ट्रॉन्ग जोन में बॉल न की जाए. दूसरी ओर कृष्णा सातपुते को पता है कि जहां कहीं भी बॉल मेरे रडार में आई मैं उसको मैदान के बाहर भेजे बगैर सांस नहीं लूंगा. बिल्कुल हलक में घुस जाए ऐसा ये मुकाबला. 45 पर 1, 4 ओवर की समाप्ति. इजाज कुरैशी आउट हुए 10 रन बनाकर. रनआउट किए गए थे लेकिन कृष्णा नाबाद. 18 बॉल 35 पर 12 गेंदे 28 रन. 12 balls 28 टू विन. इरफान मलिक और ये ठोक डाला. 6 रन. हॉट शॉट, गर्मा गरम लबालब शॉट. चांगला प्रयत्न तिथे फिल्डर कडून, परंतु शेवटी हुलकावणी दिलीच. नियतीला देखील मान्य नाहीये की कृष्णा सातपुते डगआउट मध्ये जाऊन बसावा. त्याचे हेलिकॉप्टर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पडतायत.
आज एकही हेलिकॉप्टर क्रॅश झालेला नाहीये मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा सातपुते ही इज ऑन फायर नाव. षटकार येतोय कृष्णाच्या बॅट मधून, तोही निराश आहे तिथला क्षेत्ररक्षक, परंतु शेवटी कृष्णा सातपुतेची बॅट बोलते. 11 बॉल 22 की जरूरत है. एक और यहां पर कैच आउट का खतरा रहेगा. जी हां, कैच नहीं हो पाएगा. 1 को 2 में तब्दील कर दिया. 10 बॉल 20. नाही, मी मगाशीच उल्लेख केला, नियतीला मान्यच नाहीये. कृष्णा सातपुतेने डगआउट मध्ये जाऊन बसावं. 53 धावा, 50 अप. या मॅच मध्ये 53 धावा फलकावर लागलेल्या आहेत. कृष्णा सातपुते एकटा किल्ला लढवतोय. 10 balls and 20 runs to win. कृष्णा सातपुते 20 गेंदों में 43 रन पर खेलते हुए हमने देखा कल किस तरह अर्धशतक बनाया था प्रशांत घरत ने, लेकिन वो पहले बैटिंग करते हुए बनाया था. ओह, परफेक्ट यॉर्कर. देखिए जहां पर साइड स्क्रीन है वहां पर जो हमारे कैमरामैन है उनके मचान पर उनका जो पिलर है वहां पर दर्शक थोड़ा सा कैमरा हिल रहा है, प्लीज थोड़ा कोऑपरेट करें. इरफान मलिक पिछले मैच में 5 विकेटें ली थी, ये मैच में अभी तक कोई विकेट नहीं मिला है. स्कोर 53, 1 विकेट के नुकसान पर. अब 9 गेंदे 20 रन, 9 चेंडू 20 धावा, 9 balls 20 टू विन. यहाँ पर बढ़िया ऑन ड्राइव 1 रन लेते हुए और स्कोर अब 54 पर पहुंचता हुआ. 1 विकेट के नुकसान पर अब 8 गेंदे 19 रन, 8 चेंडू 19 धावा, 8 balls 19 टू विन. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. रविराज अहिरे मैदानामध्ये आहे. 8 बॉल आणि 19 धावा करायचे आहेत इराकी 11 डिंगडॉंग या टीमला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आतापर्यंत राष्ट्रवादी चषकामध्ये सर्वात चांगला रंगलेला सामना तुम्ही पाहताय. याची देही याची डोळा, राष्ट्रवादी चषक काचा हा दैदिप्यमान सोहळा. अच्छा घुमाया इस गेंद को. 7 गेंदों में अब 19 रनों की जरूरत है. सबसे बड़ी बात यह है कि कृष्णा सातपुते स्ट्राइक से दूर है. एक बहुत बड़ी चुनौती यहां पर मुंह ताके खड़ी है. कृष्णा सातपुते अभी भी नॉट आउट है, लेकिन यस ये टीम गेम है. अकेला कृष्णा जिताने की कोशिश करे ये सही बात नहीं होगी. टीम के अन्य खिलाड़ियों को भी कंट्रीब्यूट करना होगा. इरफान मलिक की तारीफ करनी होगी. इस ओवर में पिछली 3 गेंदें उन्होंने अच्छी की है. डॉट बॉल, 1 रन और डॉट बॉल, ये लास्ट 3 गेंदों का लेखा जोखा. 7 बॉल 19 और यहां पर बेहतरीन गेंद के जरिए मैच को फिर से घुमा दिया अपने पक्ष में इरफान मलिक ने. प्रशांत दादा सपकाड़, PCMC, NB अवध अब मैच में टॉप पर आती हुई, लेकिन अब स्ट्राइक पर आता हुआ कृष्णा सातपुते. 6 गेंदे 19 रन, 6 balls 19 टू विन. दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावर टाकले. दोन्ही बॉलवर रविराजला बीट केलंय. परंतु आपण चर्चा करत होतो रनआउट झाला इजाज कुरेशी. सेट बॅटर गेल्यानंतर नवीन बॅटर आल्या आल्या मैदानामध्ये मोठे फटके मारू शकत नाही. पाहता पाहता 22 चेंडूमध्ये 44 धावांची खेळी कृष्णा सातपुतेने साकारली आहे 200च्या स्ट्राईक रेटने. परंतु 6 बॉल 19 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट कृष्णा सातपुते मैदानामध्ये आहे. बेताज बादशाह मैदानामध्ये आहे. धावा चेस होतील का? परंतु कौतुक व्हायला पाहिजे इरफान मलिक या गोलंदाजाचं, त्याने अप्रतिम गोलंदाजी दाखवली आहे. 5,75,180 सबस्क्रायबर पूर्ण झाले. 200 सबस्क्रायबर पुन्हा एकदा वाढलेत. या सर्व सबस्क्रायबरचं 70-70 फॅमिलीमध्ये सहर्ष स्वागत. लगेच सबस्क्राईब करा. या चॅनलवर नवीन असाल तर अनेक स्पर्धा एका क्लिकमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत. 19 वड मॅच. 6 बॉल 19 की जरूरत है. इसके बाद 2 मैच और बाकी है. मुझे ताज्जुब नहीं होगा जिस तरह से 70-70 के सब्सक्राइबर मीटर पर दर्शकों ने प्रेम दिया है. आज रात को खेल खत्म होते होते 5.78, 5.79 तक हम पहुंच जाएं. और कृष्णा सातपुते इस वक्त 44 पर खेल रहे. देखिए साइड स्क्रीन के बाजू में जो कैमरा है ऊपर, वो कैमरे को बहुत तकलीफ दी जा रही है. प्लीज़ हमारे दर्शकों से प्रार्थना है, कैमरामैन का बॉडी बैलेंस, कैमरा का बैलेंस. व्हॉलंटियर्स यांनी दखल घ्यायची. समोर साइड स्क्रीनच्या समोर जो कॅमेरामॅन आहे तिथे थोडासा प्रॉब्लेम होतोय. सर्व प्रेक्षकांना विनंती, ही स्पर्धा आपली आहे, आपल्या परिसरात रंगते. तुम्ही सर्वांनी सहकार्य करा, कारण कॅमेरामॅन तिथे सध्या अतिशय चांगलं काम करतोय आणि तो कॅमेरा जर पडला तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला विनंती आहे प्लीज
त्या कॅमेऱ्याच्या स्टँड पासून थोडंसं दूर राहा, तिथून कोणीही तिथे वर चढू नका, ही नम्र विनंती सर्व प्रेक्षकांना मी करतोय. 6 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता. आखिरी ओवर धीरज को सौंपा गया है. पिछले मैच में भी धीरज को एकमात्र ओवर मिला था जो खर्चीला था, लेकिन अब लास्ट ओवर दिया गया है. फरमान ने 2 ओवर किए, इरफान ने 2 ओवर किए, जैद ने 1 ओवर किया और 1 ओवर धीरज को मिलता हुआ. 6 बॉल 19. प्रशांत दादा सपकाड़, PCMC, NB अवध बनाम इराकी 11. डिंग डोंग डिंग डोंग बेबी सिंह सॉन्ग. यहाँ पर कृष्णा सातपुते विजय का मधुर ध्वनि सुनाने के लिए तैयार है. उनके हेलीकॉप्टर शॉट्स. दिस इज मैच ऑफ द टूर्नामेंट. अगर पहले 3 गेंदों में एक आध 6 आ जाता है तो वी हैव अ मैच ऑन द हैंड. और ये हेलीकॉप्टर शॉट, लेकिन कृष्णा सातपुते आउट. और आज की रात की सबसे बड़ी पारी यहां पर समाप्त होती हुई. दबाव भरी परिस्थितियों में ये खेला और आउट होकर वापस लौटते हुए, लेकिन यहां पर कृष्णा सातपुते अपना विकेट गंवाने के बाद वापस लौटेंगे. देखिए किस तरह ये स्ट्रोक को खेला गया. हेलीकॉप्टर स्ट्रोक था, आसान नहीं था, बट व्हाट अ कैच. 35,000 प्रेक्षक सध्या ऑनलाईन पाहतात हा सामना, परंतु कृष्णा सातपुतेची विकेट आउटसाइड द ऑफ स्टंपचा बॉल समोर मारण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये क्रॅश होत असताना एक चांगला झेल डीप मध्ये टिपला गेला. कृष्णा सातपुतेचा खेळ संपला. 23 बॉल मध्ये 44 धावांची खेळी त्याने साकारली आणि आता 5 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये कोल्हापूरचा नितीन माटुंगे चाललाय. 5 चेंडू 19 धावा. क्या पारी खेली यहाँ पर. जब वो चलकर आ रहे हैं, जो मिट्टी के ऊपर उनका जूता चल रहा है, वो मिट्टी भी आज धन्य हो गई. टेनिस क्रिकेट का बेताज बादशाह, एक ऐसा सरताज जिसने महामहिम पारी खेली दबाव भरी परिस्थितियों में, और दर्शकों ने भी उसकी तालियां बजाकर सराहना की. 54 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. नए बैटर है अब नितिन माटुंगे. धीरज सिंह को मिलती हुई सफलता. 5 गेंदें बची हैं, 19 रनों की जरूरत है. नितिन माटुंगे, खोने जैसा कुछ भी नहीं है, पाने जैसा बहुत कुछ है. हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. और कोई नहीं करने आएगा, मुझे ही करना होगा. आत्मनिर्भर बनना होगा रनों के मामले में. नितिन माटुंगे को सामना करेंगे धीरज सिंह का. कृष्णा सातपुते 44 रन बनाकर आउट हुए. इजाज ने अच्छे 10 रन बनाए. कनपट्टी के बाजू से गुजरती हुई गेंद अपील की जा रही है और नितिन माटुंगे आउट. धीरज सिंह ब्रेस को पूरा करते हुए 2 गेंदों में 2 विकेटें और मैच को पूरी तरह से बदल कर रख दिया. प्रशांत दादा सपकाड़, PCMC, नीलेश दादा भिंताडे, अवध टीम ने. हा चांगला इनकटर पडल्यानंतर चांगला उसळी घेत आतमध्ये आला. बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातात विसवला आणि इथे बाद होतोय. पहा प्रेक्षक झाडावर बसलेत. कोणी जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक आहेत, कारण आता गर्दीचे विक्रम मोडले जातात या स्पर्धेमध्ये. सर बॉलरच्या पाठीमागच्या बाजूला कोणीतरी लेझर मारतंय. तुमच्या बाजूचा जर असेल तर त्याच्याकडनं ते काढून घ्या, त्रास होऊ शकतो. ये देखिए आजू बाजू के सोसाइटी का भी व्यू दिखाया जा रहा है. गैलरी व्यू बिल्कुल ठीक पीछे घाटकों पर गुरु कृपा सोसाइटी, आई थिंक, अगर मेरी याददाश्त सही है. और यहाँ से लोग मज़ा लेते हुए. बैंड्रा में किसी ज़माने में ड्राइव इन सिनेमा हुआ करता था, हो सकता है अभी तो दर्शक बहुत है, वरना सड़क पर भी लोग अपनी कार में बैठकर देखना पसंद करेंगे. ड्राइव इन व्यू. 4 गेंदें बची और 19 रनों की ज़रूरत है. कुणाल, पिछले ओवर की आखिरी 2 गेंदें और इस ओवर की पहली 2 गेंदें, इसने पूरा मैच के परिणाम को बदल कर रखा है. हालांकि अभी मैच खत्म नहीं हुआ, लेकिन परिस्थितियां इस वक्त गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में. जीवित मात्रे नए बल्लेबाज है. 1 रन मिलेगा, यानी कि अब 3 गेंदों में 18 रन चाहिए. 3 बॉल्स 18 टू विन. केतन मात्रे की पारी यहां पर काम में आई. कृष्णा सातपुते को बताया जा रहा है उन्होंने बहुत खुददारी के साथ अपनी पारी खेली, लेकिन बाकी का साथ थोड़ा मिलना मुश्किल रहा. इजाज कुरैशी शायद अगर रनआउट नहीं होते तो ये लक्ष्य इस वक्त
पूरा किया जा सकता था, इस बात का उन्हें भी इल्म है। मैच खत्म होने के बाद वजूहात क्या है इसके बारे में भी एक छोटी सी चर्चा रहेगी। 3 गेंदों में 18 की जरूरत, और यहां पर एक टप्पा, ओह दैट्स अ 6, ओ माय गॉड, कहानी में अब ट्विस्ट आता हुआ रविराज आहिरे मैच को गर्म कर दिया है। रविराजने षटकार मारलाय, बरोबर स्क्वेअर पॉइंटच्या वरून 6 धावा मिळवल्या। 2 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता। मॅच ऑन, सामना संपलेला नाहीये। ऍक्शन रिप्ले पहा, क्रीजच्या आतमध्ये जाऊन उडवला हा बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट, बरोबर कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा त्यांनी मिळवल्यात। 2 बॉल आणि 12 करायचे अजूनही। टेनिस क्रिकेट का इतिहास गवाह है कि 1 बॉल 6 बहुत मर्तबा हमने होते हुए देखे हैं। इसका मतलब यह है कि इस गेंद पर छक्का आना जरूरी है। 575, 457। अब देखिए हमारा सब्सक्राइबर मीटर भी तेज भाग रहा है। आज रात होते होते शायद 580 तक हम पहुंच जाए, जिस तरह से आप लोगों ने प्रेम दिया है। एक बार फिर से अपने मोबाइल को खोलिए, देखिए आपने चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो जरूर कीजिए। 70 स्पोर्ट्स टाइप कीजिए और बाजू के बेल आइकन को दबाना न भूलें। इंस्टाग्राम पर भी 1.5 लाख सब्सक्राइबर्स हो चुके हैं। 61 for 3। धीरज 4 गेंदों में 6 रन देके 2 विकेटें ली है। पहले 2 गेंदों पर विकेट, फिर उसके बाद एक लेग बाय और फिर एक 6। मैच अब बिल्कुल इंटरेस्टिंग सिचुएशन में है। 36,000 प्रेक्षक मगाशी ऑनलाईन होते, आता 32,000वर आलेले आहेत। ते 32,000च्या अजून 4,000 वाढतील याच्यामध्ये शंका नाही, कारण हा बॉल खूप महत्वाचा आहे। 2 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे। रविराज अहिरेच्या समोर धीरज सिंग गोलंदाजीसाठी एक चांगलं बॅटल आहे। 2 चेंडू आणि अजूनही 12 धावा करायचे आहेत। या बॉलवर जर षटकार आला तर प्रेक्षक मात्र पूर्णपणे आपल्या जागेवर उभे राहतील असं चित्र मैदानामध्ये असेल। त्याचबरोबर व्ह्यूअर्सची संख्या यूट्यूबवर वाढू शकते आणि त्याचमुळे दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करणारा संघ, प्रत्येक खेळाडू एकमेकांशी बोलतोय, चर्चा करतोय। गोलंदाजाची केतन बोलतोय की धीरज तुला हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकावा लागेल, कारण इथे प्रतिष्ठा पणाला लागली आहे दोन्ही टीमच्या कर्णधारांची देखील। सिली पॉइंट लगा दी गई है। 2 बॉल 12। ये बॉल पर अगर 6 आ गया तो मैच बन गया। यहां पर शायद चौका भी नहीं हो पाएगा, 1 रन जरूर मिला है। छोटा सा फर्क रहा है विजेता और हारने वाली टीम के बीच में, ऐसा हम कह सकते हैं। 62 for 3। 1 बॉल 11। कृष्णा सातपुते का रुकना क्रीज पर जरूरी था, हालांकि ही ट्राइड हिज बेस्ट। लेकिन टूर्नामेंट का सबसे बेहतरीन मैच, इतना गर्म मैच पिछले 3 दिन में हमने नहीं देखा। इंटेंसिटी इतनी जबरदस्ती, जो कमजोर दिल वाले हैं उनके बदन के ऊपर अगर हम थर्मोमीटर भी लगा देते तो थर्मोमीटर फंस जाता, स्टेथोस्कोप जो है ये रुक जाता। प्रेक्षकांना नम्र विनंती, तिथे जे रॅलिंग आहे जरा प्लीज तिथे टेकून उभे राहू नका। आई अब 1 बॉल 1 बॉल 11 रन्स। बॉलिंग के लिए तैयार होते हुए धीरज, धीरज की भी तारीफ करनी होगी। शांत, संयम, धीरोदात्तता दिखाते हुए धीरज सिंह। आखिरी ओवर करना हर किसी के बस की बात नहीं है, लेकिन धीरज सिंह ने कप्तान को कॉन्फिडेंस दिलाया कि मैं ये मैच आपको निकाल कर दूंगा। जीवित मात्रे स्ट्राइक पर, जीवित ने उठा दिया। आप देखिए केवल 1 हिट के वजह से यह मुकाबला गंवाया है। पुढच्या दोन्ही टीम, चला कुणी आतमध्ये नाही जायचं, प्लेयर मिळणार आहेत, सगळ्यांना सेल्फी काढायला मिळतील, मैदानाच्या स्टेजच्या पाठीमागे येतील। पुढच्या मॅच साठीचे दोन्ही टीम मैदानात जायचे आहेत। पुढच्या मॅच साठीच्या दोन्ही टीम मैदानात, विकेटवर कोणी जाणार नाही। खेळाडूंना विनंती, आपण बाहेर यायचंय। त्वरा करा, लवकरात लवकर सामना सुरू करायचा। एलकेसचा राजशक्ती, चला पंचांनी विनंती, मैदानाच्या आतमध्ये जायचंय। आणि कृष्णा सातपुते यांच्या खेळीसाठी बीटी कंपनी, नरेपार परळ यांच्या